हो गाईज, तुम्हाला माझी स्क्रीन ही विजिबल आहे. ओके. जस्ट गाईज, लेट मी नो की माझी स्क्रीन तुम्हाला विजिबल आहे. येस. ठीक आहे. तर माझा ऑडिओ आणि स्क्रीन सपोज विजिबल आहे तर गाईज नक्कीच तुम्ही थम्स अप करू शकता किंवा चॅट बॉक्सला त्याला टाईप करा. ओके. येस, इज इट विजिबल? येस गाईज. ओके. ठीक आहे. हॅलो. तर हॅलो. येस. सर, तुमचा आवाज खूप बारीक येतोय. ओके. ओके. नाव इज इट क्लिअर? हॅलो. हॅलो. हा, नाव क्लिअर? येस सर, नाव इज क्लिअर. ओके देन. ठीक आहे. लेट्स स्टार्ट विथ द सेशन. ठीक आहे. तर गाईज, आज आपला जो आहे, ठीक आहे, मास्टर क्लासचा दुसरा दिवस आहे. ठीक आहे. UI UX डिझाईन सर्टिफिकेशन कोर्सचा आपला दुसरा दिवस आहे. ठीक आहे. मास्टर क्लासचा दुसरा दिवस आहे. ओके. तर सगळ्यात आधी तर सुरुवात करण्याआधी आपण बघूयात की काल आपण एक्झॅक्टली काय बघितलं. ओके. तर काल आपण कालच्या सेशनमध्ये जे आहे ते डिस्कस केलं की सपोज तुम्ही एक UI UX डिझायनर बनत आहात, तर त्या केसमध्ये तुम्हाला डिग्री म्हणजे एका स्पेसिफिक डिग्रीची आवश्यकता आहे का? ओके. आणि त्याचा आन्सर काय आहे गाईज? कमेंट करा. ठीक आहे. कमेंट करा. ओके. तर ते आहे का? नाही. ठीक आहे. कुठल्याही स्पेसिफिक डिग्रीची गरज नाही आहे. ओके. त्यानंतर मग सपोज एजचा आपण कन्सेप्ट बघितला. ओके. तर कुठलाही व्यक्ती हा कधीही कोणत्याही एजमध्ये असताना UI UX डिझाईन हा करू शकतो. ओके. किंवा UX डिझायनर हा बनू शकतो. ओके. देन आपण लास्ट बघितलं, ओके, की सपोज या फील्डमध्ये येताना UI UX डिझाईनच्या फील्डमध्ये येताना आपल्याला कोडिंगची म्हणजेच टेक्निकल बॅकग्राऊंडची आवश्यकता असते का? तर सांगाल काहीच. ठीक आहे. आवश्यकता असते का? ठीक आहे. तुम्ही तुमचा आन्सर जे आहे, ठीक आहे, कमेंट बॉक्सला कमेंट करा. ठीक आहे काहीच. आवश्यकता असते का? तर नाही. ठीक आहे. डेफिनेटली नाही. ओके. आणि सपोज तुम्हाला कोटिंग येत आहे तर त्या केसमध्ये काय फक्त तुम्हाला एक छोटा बेनिफिट भेटतो एवढंच. ओके. त्यानंतर काहीच आपण आपलं जे नेक्स्ट डिस्कशन आहे, ठीक आहे, ते पुढे नेलं होतं की सपोज एक UI UX डिझायनर, ओके, ऑन ॲन ॲव्हरेज ॲज अ फ्रेशर किती सॅलरी किंवा किती स्टायपंड हा एक्सपेक्ट करू शकतो अकॉर्डिंग टू द इंडियन मार्केट. ओके. त्यामध्ये आपण जे आकडे बघितले होते, ठीक आहे, गुगलला, तर ते होते लाईक 7.5 LPA पर्यंत. ओके. आणि रेंज व्हॅरी होताना. ओके. रेंज व्हॅरी होताना. ओके. म्हणजे 5 ते 7 LPA जो आपण पॅकेज म्हणतो त्यामध्ये रेंज व्हॅरी होताना आपण त्याची सॅलरी जी आहे ते बघू शकतो. ओके. आणि तिथेच जिथे आपण स्टायपंडचा हा विचार केला होता म्हणजेच इंटर्नशिपचा हा विचार केला होता. ओके. ज्याबद्दल आपण बघितलं होतं. ओके. तर त्या केसमध्ये 15 ते 20 हजार प्रतिमहा. ठीक आहे. लाईक या स्टायपंडच्या केसमध्ये, ठीक आहे, आपण तो व्हॅरी होताना बघतो. तो नंबर कसा बघतो? व्हॅरी होताना बघतो. ठीक आहे. किती? 15 ते 20. ओके. त्यानंतर काहीच आपण मेन मुद्द्यावर आलो होतो. ठीक आहे. जो की आपण या थ्रू आउट सर्टिफिकेशन प्रोग्राममध्ये UI UX सर्टिफिकेशन प्रोग्राममध्ये आपण एक्झॅक्टली टूल्स कुठले कव्हर करणार आहोत. ठीक आहे. फर्स्ट आपण डिझाईन टूल्स कव्हर करणार आहोत. दॅट इज द इलास्ट्रेटर आणि फोटोशॉप. ओके. त्यानंतर आपण डायरेक्टली जम्प करणार आहोत. दॅट इज द UI डिझायनिंग टूल्स. ओके. त्यामध्ये जो येतो फर्स्ट येतो ओके. त्यानंतर येतो XD. ओके. आपण जे आहे चार या थ्रू आउट दी UI UX डिझाईन सर्टिफिकेशन कोर्समध्ये किंवा प्रोग्राम ज्याला म्हणू आपण त्यामध्ये कव्हर करणार आहोत. ठीक आहे. त्यानंतर वन बाय वन आपण सिलेबस सुद्धा बघितला होता की सिलेबसमध्ये आपण एक्झॅक्टली काय शिकणार आहोत. जसं की त्यामध्ये बेसिक्स ऑफ डिझाईन शिकणार आहोत. त्यानंतर बेसिक डिझाईन प्रिन्सिपल शिकणार आहोत. UX लॉ शिकणार आहोत. UI कशाला म्हणतात, UX कशाला म्हणतात. ओके. ते एक्झॅक्टली कसे वर्क करतात, काय सायकोलॉजी लागते. ठीक आहे. वायर फ्रेम कशाला म्हणतात, त्यानंतर हायफाय लोफाय कशाला म्हणतात. ओके. या सगळ्या टेक्निकल टर्म्स जे आहेत गाईज आपण या सिलेबसमध्ये बघणार आहोत. ओके. या थ्रू आउट दी सर्टिफिकेशन कोर्समध्ये काय आहे आपण बघणार आहोत. ओके. त्यानंतर गाईज, ठीक आहे, सिमिलरली आपण बघितलं होतं की जेव्हा आपण AI बद्दल बोलतो, ओके, तर AI बद्दल बोलत असताना आपण डिस्कस केलं होतं की त्यामध्ये खरंच AI जो आहे, ठीक आहे, आपला मित्र आहे की शत्रू आहे, ठीक आहे, तो बघितलं होतं. ओके. आणि त्याचा पॉझिटिव्ह पॉईंट काय काढला होता काहीच आपण. ओके. तर तुम्ही सांगाल AI हा आपला मित्र आहे की शत्रू आहे? येस. कमेंट कराल काहीच आन्सर. ओके. कमेंट करा. मित्र. ठीक आहे. मित्र. ठीक आहे. म्हणजे सपोज आपण एआयला प्रॉपरली इम्प्लिमेंट केलं, ठीक आहे, प्रॉपरली यूज मध्ये सपोज आणलं तर तो डेफिनेटली काय आहे? आपला मित्र आहे. म्हणजे
एका तासाचं काम आपण किती मिनिटात करू शकतो? फक्त 10 मिनिटात असं करू शकतो. राईट गाईज? करेक्ट? करेक्ट? ठीक आहे. त्यानंतर काहीच आपण सिमिलरली पाहिली होती की जेव्हा तुम्ही हा कोर्स कम्प्लीट करसाल म्हणजे आपला युआय युएक्स डिझाईन सर्टिफिकेशन प्रोग्राम हा कम्प्लीट करसाल तर त्यानंतर तुम्ही ज्या मुद्द्यासाठी म्हणजे ज्या कामासाठी इथे आलेला आहात ते म्हणजे जॉब. ठीक आहे, जॉब. ओके. किंवा इनिशियली सपोज म्हटलं तर इंटर्नशिप. ओके. तर ते कशी मिळणार? ओके. तर ते कशी मिळणार त्याबद्दल मी तुम्हाला सांगितलं होतं की आफ्टर दी कम्प्लिशन ही आपल्या ग्रॅडिक्स अकॅडमीच्या करिअर करिअर प्रोग्रामला म्हणजेच करिअर कम्युनिटीला तुम्हाला ऍक्सेस दिला जाणार आणि तिथे तुम्हाला सगळे जे अपॉर्च्युनिटीज आहेत ते डेफिनेटली मिळतील आणि त्या करिअर अपॉर्च्युनिटीमध्ये तुम्हाला थ्रू आउट गायडन्स केलं जाईल की एक्झॅक्टली इंटरव्ह्यू कसे देतात आणि ती क्रॅक कशी करतात. ओके. रिगार्डिंग दॅट. ओके. त्यानंतर आपण Q&A सेशन घेतला होता. ओके. त्यानंतर काहीच परत ठीक आहे आजचं सेशन ठीक आहे मग आजचा जो अजेंडा आहे ठीक आहे आज आपण एक्झॅक्टली काय बघणार आहोत तर आज आपण सगळ्यात आधी बघणार आहोत ते म्हणजे इलास्ट्रेटरचं इंट्रोडक्शन. ठीक आहे. अडोबी इलास्ट्रेटरचा इंट्रोडक्शन. ओके. त्यानंतर आपण बघणार आहोत की एखादा डिझाईन जे आहे ठीक आहे म्हणजे एक युआय डिझाईन किंवा इंटरफेस डिझाईन हा आपण इलास्ट्रेटरमध्ये कसा करू शकतो. ओके. त्यानंतर सायमल्टेनियसली जे एंडमध्ये ठीक आहे एंडमध्ये तुमचे रिगार्डिंग ठीक आहे रिगार्डिंग व्हॉट एव्हर क्वेश्चन्स असतील रिगार्डिंग दी आपला सर्टिफिकेशन प्रोग्राम युआय युएक्स डिझाईन सर्टिफिकेशन प्रोग्राम बद्दल जे काही तुमचे प्रश्न असतील तर ते तुम्ही मला नक्कीच विचारू शकता. ओके. किंवा मग थ्रू आउट द सेशन आपण जे शिकलोय ठीक आहे जे तुमचे डाऊट्स आलेत त्यामध्ये तुम्ही त्याबद्दल मला नक्कीच विचारू शकता. ओके. त्यानंतर काही सोबतच आता आपण नेक्स्ट डे दॅट इज द डे 3. ओके. डे 3 त्याबद्दल सुद्धा डिस्कस करू. ओके. त्याबद्दल मी तुम्हाला सांगतो की उद्या एक्झॅक्टली आपण काय बघणार. ओके. जसं आपण आज अडबी इलास्ट्रेटरचं इंट्रोडक्शन बघतोय तर सिमिलर वेनी आपण फिग्माचं इंट्रोडक्शन उद्याला बघणार आहोत. ओके. दॅट इज फिग्मा. ठीक आहे. जो सध्या मोस्ट डिमांडिंग युआय डिझाईन टूल आहे सध्या इंडस्ट्रीला. ओके. म्हणजे ऑल ओव्हर वर्ल्ड जो सध्या सगळ्यात जास्त वापरला जाणारा टूल आहे फिग्मा ते आपण उद्याला कव्हर करणार आहे. ठीक आहे. तर मी सगळ्यांना रिक्वेस्ट करेन की उद्याचं सेशन हे कोणीच मिस करू नका. ओके. तो खूप जास्त इम्पॉर्टंट राहणार आहे. ओके गाईज. त्यानंतर सिमिलरली आपण फिग्मामध्ये सुद्धा आपलं जे डिझाईन आहे ठीक आहे युआय डिझाईन ठीक आहे सेम टाईप ऑफ डिझाईन आपण तिथे डिझाईन करून पाहणार आहे. ओके. त्यानंतर सेम आपला ॲज युजल Q&A सेशन राहील. ओके. Q&A सेशन राहील. ओके. तर गाईज लेट स्टार्ट विथ अवर फर्स्ट मॉड्यूल दॅट इज द इंट्रोडक्शन टू द अडोबी इलास्ट्रेटर. ओके. तर गाईज लेट मी नो की तुम्हाला स्क्रीन ही विजिबल आहे. ठीक आहे. येस गाईज विजिबल असेल तर नक्कीच थम्सअप करा. ओके. किंवा चॅटबॉक्समध्ये तुम्ही लिहू शकता. ठीक आहे. करेक्ट. विजिबल आहे गाईज सगळ्यांना? येस सर. ओके. ओके. चालेल गाईज. ओके. थँक्यू. ठीक आहे. तर गाईज हा जो आहे ठीक आहे तुमच्या स्क्रीनवर जो आता दिसतोय तो आहे अडोबी इलास्ट्रेटरचा इंटरफेस. ओके. आय होप म्हणजे बऱ्याच जणांनी हा बघितलेला नसेल कदाचित. ओके. तर मी तुम्हाला शॉर्ट आणि सिम्पल वेनी सांगतो. ठीक आहे. तर हा जो आहे ठीक आहे ओपनिंग इंटरफेस आहे. ओके. यामध्ये तुम्हाला भरपूर सारे ऑप्शन्स बघायला भेटतात. ओके. जसं की फाईल्स आहे, एडिटर आहे, ऑप्शन आहे, टाइपफेस आहे. ठीक आहे. त्यानंतर हे मेन्यू बार म्हटलं जातं याला. ठीक आहे. याला मेन्यू बार असं म्हटलं जातं. ओके. आणि त्यामध्ये हे सगळे जे फंक्शन्स आहेत ते तुम्हाला किंवा ऑप्शन्स आहेत ते तुम्हाला यामध्ये पाहायला भेटतात. ओके. त्यानंतर मग तुम्हाला आणखी ते काही ऑप्शन्स भेटतात जसं की होम. ठीक आहे. होममध्ये काय आहे की जेव्हा तुम्ही हा क्लिक करता किंवा सॉफ्टवेअर हा ओपन करता तर त्या केसमध्ये तुम्हाला काय आहे इथे हा असा इंटरफेस दिसतो. ओके. जिथे प्रायमरीली जे तुम्ही फाईल किंवा प्रिसेट्स इथे यूज करता. ओके. तर त्या हिशोबाने तुम्हाला इथे रिसन्स फाईल हा विजिबल राहतात. ठीक आहे. जसं की तुम्ही आता सध्या स्क्रीनला बघत आहात इथे मी मल्टिपल फाईल्स वर या आधी काम केलं होतं. ओके. तर ते सध्या तुम्हाला विजिबल आहे. ओके. त्यानंतर मग सपोज तुम्हाला एक सॉर्ट ऑफ प्रीसेट जे राहते. ओके. म्हणजे ऑलरेडी जे गिवन टेम्पलेट्स राहते. ओके. त्यापैकी सपोज एक निवडायचं असेल तर त्या केसमध्ये तुम्ही काय करू शकता इथनं डायरेक्टली सिलेक्ट करू शकता. ओके. अदरवाईज तुम्ही डायरेक्टली इथे मोअर प्रीसेटला सुद्धा क्लिक करू शकता. ओके. त्यानंतर काही इथे सपोज तुम्ही बघितले तर इथे व्ह्यू मोड आहे. ठीक आहे. सपोज हा फर्स्ट मोड आहे की सपोज तुम्हाला काही डिटेल्स बघायचे असतील. ओके. म्हणजे फाईल्सची सपोज डिटेल्स बघायचे असतील जसं की हा इथे बघताय तुम्ही. ओके. की ही फाईल साईज किती आहे त्यानंतर ही किती वेळा आधी ओपन केली होती. ओके. आणि त्यानंतर फाईल टाईप कुठली आहे. ओके. दॅट इज द काइंड. ओके.
तर हे सगळं काही तुम्ही डिटेल्समध्ये बघू शकता. ओके. ऑन दी अदर हँड डायरेक्टली जेव्हा आपला लार्ज व्ह्यू पाहायचा असतो, ओके, तर त्या केसमध्ये इथे हा सेकंडरी ऑप्शन आपला अवेलेबल आहे. ओके. त्यानंतर ते इथे सपोज तुम्हाला फिल्टरचे जे बटन दिसत आहे, ओके, तर तिथनं तुम्ही डायरेक्टली सर्च करून सुद्धा इथनं तुमची फाईल जी आहे ती सर्च करू शकता. ओके. म्हणजे डेस्कटॉपला तुम्ही कुठेही सेव्ह केलेली असेल फाईल, तर त्या केसमध्ये हा डायरेक्टली ओपन करून तुम्हाला दाखवेल तुम्ही एक्झॅक्टली कुठल्या फाईल ही शोधत आहात. ओके. त्यानंतर मग गाईज इथे ठीक आहे, लेफ्ट हँड साईडला आपल्याला जे बाकीचे ऑप्शन दिसतात जसं की लर्न. ओके. लर्न मध्ये गाईज इथे तुम्ही बघू शकता की इथे तुम्हाला एक बेसिक ट्युटोरियल्स दिलेलं आहे अडोबी इलास्ट्रेटर कडनं. ओके. म्हणजे अडोबी जी कंपनी आहे त्याकडनं तुम्हाला इथे खूप सारे ट्युटोरियल्स दिलेले आहेत. ओके. डेफिनेटली वन बाय वन आपण सगळे टूल्स बघणार आहोत. ठीक आहे. म्हणजे आफ्टर दी रजिस्ट्रेशन किंवा आफ्टर दी प्रॉपर स्टार्टिंग ऑफ दी सर्टिफिकेशन प्रोग्राम. ओके. हे सगळे टूल्स आपण त्यात बघणार आहोत. ओके. जस्ट की आपला इंट्रोडक्शन सेशन आहे, तर आपण एक शॉर्ट इंट्रो, ठीक आहे, म्हणजे ते सध्या खूप जास्त कामाचे ज्याला आपण टूल्स म्हणू, ओके, ते आपण कव्हर करणार. ओके. त्यानंतर काही इथे खाली ऑप्शन आहे दॅट इज दी युअर वर्क. ओके. युअर वर्क मध्ये काय आहे की सपोज तुम्ही जेव्हा रजिस्टर करत आहात, ठीक आहे, अडोबीला तुम्ही सपोज पेड व्हर्जन घेत आहात, तर त्या केसमध्ये तुम्हाला इथे तुमचं नाव इथे लिहिलेलं दिसेल. ओके. नाव इथे लिहिलेलं दिसेल. ठीक आहे. तर सध्याच्या माझ्या स्क्रीनला जो दिसतोय, ओके, तर माझ्या स्क्रीनला जो दिसतोय, ठीक आहे, तो आपल्या ग्रॅडेक्स इन्स्टिट्यूटचा आहे. ठीक आहे. ग्रॅडेक्स इन्स्टिट्यूटचा आहे, त्यामुळे इथे मॅमचं नाव लिहून आहे. ओके. दॅट इज वेलकम टू इलास्ट्रेटर प्रतीक्षा. ओके. त्यानंतर इथे सपोज तुम्ही तुमचं सेम टूल यूज करत आहात, तर त्या केसमध्ये काय दिसेल, तुमचं नाव दिसेल. ओके. वेलकम मध्ये. ओके. त्यानंतर मग इथे जे क्लाउड डॉक्युमेंट्स आहेत, ठीक आहे, क्लाउड डॉक्युमेंट्स काय आहेत की जे तुम्ही फाईल सेव्ह करतात. ओके. तर ते अडोबी कडून तुम्हाला एक स्पेसिफिक स्टोरेज भेटतो ज्यामध्ये तुमचे फाईल्स काय करू शकता, सेव्ह करू शकता. ओके. आणि ते सगळे फाईल्स कुठे दिसतील, इथे क्लाउड डॉक्युमेंटला दिसतील. ओके. त्यानंतर मग गाईस जे तुम्ही फाईल तुमच्या मित्रांसोबत किंवा तुमच्या कलिग सोबत शेअर करून सायमल्टेनियसली वर्क करता. ओके. तर त्या केसमध्ये तुमच्या जे शेअर्ड फाईल्स राहतील ते कुठे दिसतील, इथे दिसतील. ओके. आणि त्यानंतर हे सिमिलर जे ऑप्शन गाईस तुम्ही फिग्मामध्ये ॲज वेल ॲज आपला गुगल डॉक्स झालं, ठीक आहे, बऱ्याचशा डॉक्युमेंट्समध्ये हे ऑप्शन जे आहेत ते नक्कीच बघितलेलं असेल. राईट. त्यानंतर काही लास्ट जो ऑप्शन आहे दॅट इज द डिलेक्ट. ठीक आहे. म्हणजे तुमच्या वॉट एव्हर क्लाउड मधल्या डिलेक्टेड फाईल्स असतील त्या कुठे दिसतील गाईस, इथे दिसतील. ओके. त्यानंतर काहीच आपण मेन टार्गेटकडे वळूया. ठीक आहे. दॅट इज दी क्रिएट. ठीक आहे. क्रिएट जेव्हा तुम्हाला नवीन फाईल क्रिएट करायची असते, ठीक आहे, तर त्यासाठी आपल्याला ऑप्शन काय दिलेला आहे, क्रिएट न्यू. ओके. हा फर्स्ट ऑप्शन इथे तुम्हाला दिलेला आहे. ओके. तर इथे क्लिक करून काय करू शकता तुम्ही, डायरेक्टली तुमची नवीन फाईल, इलास्ट्रेटरची नवीन फाईल काय करू शकता, ओपन करू शकता. ओके. हा तुमच्याकडे फर्स्ट ऑप्शन दिलेला आहे. ओके. त्यानंतर सपोज तुम्ही इथे फाईल्सला जाऊन इथे न्यूला सपोज क्लिक करताय, त्याचं शॉर्टकट की काय आहे गाईस, कंट्रोल एन. ओके. दिसतोय तुम्हाला विजिबल कंट्रोल एन. ठीक आहे. जसं तुम्ही क्लिक करता इथे, तर हा सिमिलर वेनी न्यू टॅब इथे ओपन होतो. ओके. काय होतं, सिमिलर वेनी न्यू टॅब ओपन होतो. ओके. तर त्यामध्ये काय आहे की फर्स्ट तुम्हाला ऑप्शन भेटतो दॅट इज दी रिसेंट. ठीक आहे. रिसेंट काय असतं की ज्यामध्ये तुम्ही तुमच्या रिसेंट फाईल्स किंवा रिसेंट साईज जे तुम्ही प्रिफर करताय. ओके. फॉर एक्झाम्पल सपोज तुम्ही काही वेब डिझाईन केलंय किंवा काही कार्ड डिझाईन केलंय, ठीक आहे, काही सपोज लेट्स से की पोस्टर डिझाईन केलंय किंवा काही मोबाईल स्क्रीन किंवा A4 साईज समथिंग काहीतरी तुम्ही डिझाईन केलंय. ओके. तर त्या केसमध्ये तुमचे रिसंट जे प्रिसेट्स असतील तर त्या अकॉर्डिंगली इथे तुम्हाला प्रिव्ह्यू करतील. ओके. अंडरस्टँड. त्यानंतर मग गाईज जे ओके नेक्स्ट ऑप्शन देतो दॅट इज दी सेव्ह. ठीक आहे. सेव्ह कशासाठी असतो गाईज, की फॉर एक्झाम्पल तुम्ही एखादा प्रीसेट, ओके, किंवा एखादा टेम्पलेट हा सेव्ह करून ठेवत आहात. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल आता तुम्ही रिसेंटली प्रिंट मीडियावर खूप जास्त काम करत आहात. ओके. किंवा मग फिग्मालाच किंवा इलास्ट्रेटरला काही PDF ह्या सायमल्टेनियसली डिझाईन करत आहात, तर त्या केसमध्ये कसं आहे की तुम्ही एक साईज फिक्स करून ठेवता. ओके. सगळे मार्जिन्स वगैरे सेट करून ठेवू शकता किंवा लेआउट सेट करून ठेवू शकता आणि तेच सेव्ह करून ठेवल्यानंतर ती जी फाईल आहे ती कुठे दिसणार आहे, इथे सेव्ड मध्ये दिसेल. ओके. त्यानंतर काहीच नेक्स्ट आपल्याला ऑप्शन दिसतो तो आहे मोबाईल. ओके. मोबाईल काय आहे की यामध्ये अगेन तुम्हाला खूप सारे पॅरामीटर प्रिसेट्स दिलेले आहेत. ओके. त्याला प्रिसेटही म्हणू शकता. ओके. अदरवाईज त्याला टेम्पलेट सुद्धा म्हणू शकता. ओके. सपोज आता तुम्ही इथे स्क्रीनवर बघताय, ठीक आहे, स्क्रीनवर काय दिसतं तुम्हाला, फर्स्ट ऑप्शन दिसतं दॅट इज आयफोन एक्स. ठीक आहे. इथे कशाचे दिले, आयफोनचे प्रीसेट दिले. ठीक आहे. आयफोन एक्स, त्यानंतर आयफोन
876 प्लस ओके त्यानंतर 876 ओके असे बरेचसे जे आहेत ठीक आहे आयफोनचे इथे प्रिसेट दिलेले आहेत ओके. त्यानंतर सपोज तुम्ही वेबलाच असाल ठीक आहे वेबमध्ये काय काय येते काही आपला लॅपटॉप आपला कॉम्प्युटर ओके त्यानंतर टॅब्स ओके हे सगळे कशा येतात वेबमध्ये येतात ठीक आहे म्हणजे मोठी स्क्रीन जे आपण कन्सिडर करतो ते कशामध्ये येतात? सगळे वेबमध्ये येतात ओके. आणि त्यांचेच काय दिलेले आहेत तिथे प्रिसेट्स दिलेले आहेत ओके प्रिसेट्स दिलेले आहेत. तर तुम्ही व्हॉट एव्हर जे स्क्रीन साईज सिलेक्ट करता तर त्या अकॉर्डिंग इथे काय होते या डायलॉग बॉक्समध्ये काय होते चेंजेस होतात ओके चेंजेस होतात म्हणजे ते तुम्हाला प्रिसेट्स काय दिले जातात इथे त्याच्या व्हॅल्यूज इनपुट होतात ओके. त्यानंतर अगेन गाईस नेक्स्ट ऑप्शन इथे दिलेले आहे की सपोज तुम्हाला या इलास्ट्रेटरमध्ये काही प्रिंट वर्क करायचं असेल ओके प्रिंटेबल काही वर्क करायचं असेल ओके. फॉर एक्झाम्पल काही लेटर सपोज टाईप करायचं असेल ओके किंवा लेटर हा डिझाईन करायचा असेल ओके तर त्या केसमध्ये तुम्हाला इथे हे सगळे प्रिसेट पाहायला भेटतात ओके. दॅट इज द लेटर ओके त्यानंतर A4 साईज त्यानंतर प्रिंट लार्ज ओके त्यानंतर लिगल साईज ओके टॅब्युलर साईज A3 B4 आणि B5 ओके असे मल्टिपल्स ऑप्शन जे आहेत ते तुम्हाला इथे पाहायला भेटतात ओके. त्यानंतर काहीच यातच आपल्याला नेक्स्ट ऑप्शन असाही पाहायला भेटतो ठीक आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल सपोज तुम्ही कुठल्या फिल्मसाठी किंवा कुठल्या व्हिडिओसाठी सपोज काही प्रेझेंट बनवत आहात या इलास्ट्रेटरला ओके तर त्या केसमध्ये ओके तर एक्झॅक्टली त्या केसमध्ये तुम्हाला इथे कुठले ऑप्शन्स बघायला भेटतात ओके. जसं की काहीच आपण युट्यूबला जेव्हा बघतो ओके युट्यूबला जेव्हा बघतो तर आपल्याला क्वालिटीमध्ये तिथे दाखवतात की तुम्हाला एक्झॅक्टली जो व्हिडिओ आहे तुमचा तर किती ला किंवा किती रिझॉल्युशन्सला हा तुम्हाला चालवायचा आहे ओके. तर ते तिथे दाखवतात ओके. पण एक्झॅक्टली ते हे सांगतात का की ते एक्झॅक्टली किती स्क्रीन साईजचा किंवा किती बाय किती पिक्सल्सचा इथे ते कन्सिडर करतात ओके. तर ते नाही दाखवत ओके. तर तेच सिमिलरची कन्सेप्ट आहे ठीक आहे वाईल डिझायनिंग ते आपण इथे बघतो ठीक आहे. तर ते कुठे बघतो आपण इलास्ट्रेटरला बघतो ओके. दॅट इज की आपण जर सध्या सिलेक्टेड बघताय तुम्ही ओके हा ब्ल्यू वाला जो सिलेक्टेड बघताय ओके तर तो किती रिझोल्युशनचा आहे तो 720 रिझोल्युशनचा आहे ओके. तेच सपोज आपण एच डीची गोष्ट करतोय ठीक आहे एच डीची गोष्ट करतोय ओके. तर त्या केसमध्ये रिझोल्युशन काय होतात आपला 1080 पिक्सेल्सच्या रिझोल्युशन होतात म्हणजेच काय आपला एच डी रिझोल्युशन ओके. त्यानंतर सिमिलरली काहीच इथे ऑप्शन्स आपल्याकडे दिलेले आहेत ठीक आहे. ते कशाचे दिले ते दिलेले आहेत 4K त्यानंतर 8K 2K आणि रिमेनिंग आणि सो ऑन ठीक आहे. हे सगळे ऑप्शन्स काय दिलेले आहेत त्यात आपल्याला इथे दिलेले आहेत ठीक आहे. म्हणजे अकॉर्डिंग टू द नीड आपल्या नीडनुसार आपण काय करू शकतो इथे प्रिसेट्स हे सिलेक्ट करू शकतो ओके. आणि आपलं वर्क काय करू शकतो डायरेक्टली स्टार्ट करू शकतो ओके. त्यानंतर काही अगेन टाईपला जाऊया ठीक आहे. तर सपोज आपल्याला फॉर एक्झाम्पल कस्टम काही पाहिजे ओके कस्टम काही पाहिजे आहे ओके. तर त्या केसमध्ये आपण एक्झॅक्टली काय करू शकतो okay? तर आपण काय करू शकतो guys? की इथे फर्स्ट ऑफ ऑल प्रिसेट डिटेल्स मध्ये आपण त्या फाईलला प्रॉपरली नाव देऊ शकतो ठीक आहे नाव देऊ शकतो ठीक आहे. तर गाईज आपला जसं की आजचा सेकंड डे आहे ठीक आहे मास्टर क्लासचा सेकंड डे आहे तर ठीक आहे. तर मी इथे काय करतोय इथे नेम करतोय मास्टर क्लास जस काही क्लास डे 2 ओके. हा मी इथे रिनेम केलेला आहे ओके. त्यानंतर गाईस इथे सिमिलरली जो आर्टबोर्ड राहतो ठीक आहे आर्टबोर्ड म्हणजे काय आपण एक्झॅक्टली ज्यावर वर्क करतो ओके. म्हणजेच फिग्माच्या सपोज आपण टर्म्स मध्ये सांगायचं झालं तर फ्रेम ठीक आहे किंवा मग जो ऍक्च्युअल आपला इंटरफेसचा एरिया राहतो ओके. तर ते सपोज आपल्याला इथे घ्यायचं असेल ओके तर त्यासाठी काय आहे इथे आपल्याला ऑप्शन विथ आणि हाईट ही दिलेली आहे ओके. त्यानुसार काय करू शकतो आपण त्याला सिलेक्ट किंवा एक डायमेन्शन्स देऊ शकतो ओके. त्यानंतर काहीच आपल्याला ऑप्शन्स दिलेले आहेत की आपल्याला एक्झॅक्टली कोणत्या पॅरामीटर्सला किंवा कोणत्या युनिटमध्ये हे काम करायचं आहे ओके. तर त्या केसमध्ये काहीच आपल्याकडे युनिट्स कोणते दिलेले आहेत फर्स्ट आहे पिक्सेल्स ओके त्यानंतर पॉईंट्स ओके त्यानंतर पिक्स त्यानंतर इंचेस फीट त्यानंतर फीट अँड इंचेस ओके त्यानंतर यार्ड मिलीमीटर सेंटीमीटर अँड मीटर ओके. त्यानंतर काहीच तुम्हाला आणखी थोडे काही क्वेश्चन्स विचारतो ठीक आहे. तर तुम्ही मला सांगू शकता की सपोज आपण आयएसओ अकॉर्डिंग गेलो ओके आयएसओ सपोज अकॉर्डिंग गेलो तर लेंथचे बेसिकली जे लेंथ म्हणतोय आपण सिम्पल मध्ये लेंथ ओके. तर लेंथला बिलॉंग करणारे यातले ISO सर्टिफाईड जे युनिट्स आहेत ते कुठले आहेत काही सांगू शकता तुम्ही
यस. ठीक आहे. हा खूप बेसिक प्रश्न आहे गाईज. ठीक आहे, म्हणजे जे आपण 10th और 12th पर्यंत जे शिकलोय, ठीक आहे, त्या रिलेटेड आपले क्वेश्चन्स आहेत. ठीक आहे, तर सांगू शकते रिपीट कोणी? करा सर तसं. यस. रिपीट करा सर जरा क्वेश्चन. ओके. ठीक आहे, तर मी रिपीट करतोय क्वेश्चन. ठीक आहे, तर सपोज आपण एक आयओसो सपोज कन्सिडर केलं. ओके, आयओसो सपोज कन्सिडर केलं, तर त्यामध्ये जे आपण युनिट्स येतात, ठीक आहे, लेन्थची युनिट येतात, लेंथची युनिट. ठीक आहे, लेंथ म्हणजे लांबी. ओके, तर त्याचे कोणकोणते युनिट्स इथे तुम्हाला सध्या अवेलेबल दिसतात? ठीक आहे, थ्रू आउट दी बॉक्स. ठीक आहे, आपल्याकडे ऑप्शनमध्ये आहे पिक्सेल्स, ओके, इंचेस, फूट्स, त्यानंतर यार्ड, सेंटीमीटर, मीटर, ओके, आणि मिलीमीटर. ठीक आहे, सांगू शकता तुम्ही आयएसओ मध्ये लेंथसाठी कोणते युनिट्स यूज केले जातात? खूप जास्त बेसिक प्रश्न आहे गाईज. ठीक आहे, तुम्ही डायरेक्टली कमेंट सुद्धा करू शकता. ओके, अदरवाईज मीच तुम्हाला गाईज डायरेक्टली सांगतो. ओके, तर आयएसओ प्रमाणे, ठीक आहे, आपण जे कन्सिडर करतो लेन्थसाठी, तर ते येतात मिलीमीटर, ओके, त्यानंतर सेंटीमीटर आणि मीटर्स. ओके, ते आहेत मिलीमीटर, सेंटीमीटर आणि मीटर. ओके, त्यानंतर काहीच, ठीक आहे, त्यानंतर सपोज आपण कन्सिडर केलंय. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल आता कोणाकोणाला माहिती आहे गाईस की आपण डिजिटल जे स्क्रीन कन्सिडर करतोय. ठीक आहे, म्हणजे सपोज एखादी पोस्ट सपोज आपण डिजिटल बघतो. ओके, फॉर एक्झाम्पल काही पोस्टर सपोज बघतोय, म्हणजे इंस्टाग्रामचं किंवा मग फेसबुकचं सपोज आपण एक पोस्टर किंवा एखादी पोस्ट कन्सिडर करतो. ओके, त्यानंतर सपोज आपण आपल्या स्क्रीनची रिझोल्युशन ही कन्सिडर करतो. ठीक आहे, मोबाईलची म्हणा किंवा डेस्कटॉपची म्हणा, ओके, किंवा कॉम्प्युटरची म्हणा किंवा लॅपटॉपची म्हणा. ठीक आहे, तर ती आपण कशामध्ये काउंट करतो गाईस? कोणी सांगू शकते? यस गाईस. ठीक आहे, तर ते आहे पिक्सल्स. ओके, तर आपण युनिट काय कन्सिडर करतो गाईस? पिक्सल्स, राईट, पिक्सल्स. ओके, त्यानंतर सपोज आपण गाईस एक इंस्टाग्रामची पोस्ट बघितली. ओके, इंस्टाग्रामची सपोज पोस्ट बघितली. ओके, तर त्यामध्ये इन जनरल, ओके, इन जनरल आपण किती पिक्सल्स कन्सिडर करतोय? ते करतोय 1080 पिक्सल्स. ओके, राईट, 1080 पिक्सल्स. ठीक आहे, हाईटमध्ये सुद्धा आणि विथ मध्ये सुद्धा. ठीक आहे, किती राहणार ती? 1080 पिक्सल्स. ओके, त्यानंतर काहीच इथे नेक्स्ट जे ऑप्शन आहे तुमच्या पुढे, ठीक आहे, ते कशाचे अवेलेबल आहे? दॅट इज दी ओरिएंटेशन. ठीक आहे, म्हणजेच काय की आपल्याला एक्झॅक्टली आपला जो स्क्रीन आहे, ठीक आहे, स्क्रीन आहे, तर ती आपल्याला कशी दिसली पाहिजे? ठीक आहे, ती लँडस्केप म्हणजे पोर्ट्रेट लँडस्केप दिसली पाहिजे. ओके, की पोर्ट्रेट दिसली पाहिजे, म्हणजे हॉरिझॉन्टल दिसली पाहिजे की व्हर्टिकल दिसली पाहिजे. ओके, त्यासाठी इथे हे ऑप्शन्स जे आहेत गाईज आपल्याकडे अवेलेबल आहे. ओके, आणि सध्याच्या केसमध्ये जे आहे गाईज आपण काय सिलेक्ट केलेलं आहे? एक स्क्वेअर पोस्टर हे कन्सिडर केलं आहे. ओके, त्यामुळे हे सध्या अनेबल आहे. ओके, आणि तेच सपोज आपण इथे सपोज A4 साईजला कन्सिडर करतोय. ओके, A4 साईजला. ओके, तर त्या केसमध्ये काय आहे? आपल्याला इथे व्हर्टिकल ॲज वेल ॲज हॉरिझॉन्टल म्हणजे लँडस्केप ॲज वेल ॲज दी पोर्ट्रेट हे दोन्ही ऑप्शन्स काय भेटतात? बघायला भेटतात. ओके, दिसतोय काहीच तुम्हाला इथे डायरेक्ट व्हॅल्यू चेंज होताना? ओके, राईट. ठीक आहे, तर सिमिलर वे आहे. ओके, त्यानंतर काहीच नेक्स्ट. ठीक आहे, नेक्स्ट यात ऑप्शन आहे. ठीक आहे, तो आहे ओके आर्टबोर्ड. ओके, ओके, ठीक आहे, तर यातच काही नेक्स्ट जो ऑप्शन आहे, ठीक आहे, तो नेक्स्ट ऑप्शन आहे आपला आर्टबोर्डचा. ठीक आहे, म्हणजे एक्झॅक्टली आपलं जे आपण जे वर्किंग स्क्रीन म्हणतोय. ठीक आहे, म्हणजे जिथे आपला जो वर्किंग ऑब्जेक्ट किंवा वर्किंग एलिमेंट हे आपण ठेवतोय. ओके, तर ते एक्झॅक्टली आपण त्याला किती आपल्याला तिथे स्क्रीन पाहिजे आहेत किंवा किती आर्टबोर्ड आपल्याला तिथे द्यायचे. ओके, तर त्याला असं कन्सिडर करू शकता गाईस की आपण जे पेज म्हणतोय. ठीक आहे, म्हणजे बुक सपोज आपण कन्सिडर केली तर त्यामध्ये एक जो आपण सिंगल पेज म्हणतोय ना, तर तो झाला आपला आर्टबोर्ड. ओके, तो झाला आपला आर्टबोर्ड. ओके, तर आपल्याला एक्झॅक्टली किती नंबर ऑफ पेजेस यामध्ये पाहिजे आहे ते आपण इथनं ऍड करू शकतो. ओके, त्यानंतर अगेन नेक्स्ट पार्ट येतो दॅट इज दी ब्लिडिंगचा. ठीक आहे, तो प्रिंटिंग मीडियाशी रिलेटेड आहे, तर मी सध्या इथं डायरेक्टली त्याला स्किप करतोय. ओके, त्यानंतर काही यात जो ऑप्शन येतो, ठीक आहे, नेक्स्ट ऑप्शन येतो दॅट इज द कलर मोड. ठीक आहे, तर कलर मोड मध्ये आपण यासाठी सिलेक्ट करतोय की आपल्याला एक्झॅक्टली हा प्रिंट मीडियासाठी वर्क करायचा आहे की डिजिटल मीडियासाठी. ओके, त्यासाठी काय करतोय आपण इथे कलर मोड सिलेक्ट करतोय. ओके, आणि आपण सध्या जे डेमॉन्स्ट्रेशन करतोय किंवा थ्रू आउट द UI UX डिझाईन
जो आपण वर्क करणार आहे तर ते काही कुठल्या कलर मोडमध्ये करणार आहे, डेफिनेटली RGB कलर मोड मध्ये करणार आहे. ठीक आहे, कारण आपण वर्क कोणासाठी करतोय, कम्प्लिटली डिजिटल वर्कसाठी आपण कम्प्लीट कोर्स जो आहे, ठीक आहे, प्रोग्राम जो आहे तो शिकतो. ओके, त्यानंतर नेक्स्ट जो आहे गाईज तो आहे दॅट इज दी रिझोल्युशन. ओके, रास्टर इफेक्ट ज्याला म्हणतात. ठीक आहे, म्हणजे आपण थ्रू ऑफ दी वर्क करताना याच्यात एक्झॅक्ट आपण रिझोल्युशन ही किती ठेवायला पाहिजे. ओके, त्यासाठी इथे काही ऑप्शन्स अवेलेबल आहे. ओके, त्यानंतर प्रिव्ह्यू मोड जो आहे, ठीक आहे, हा याला बाय डिफॉल्ट ठेवायचा आहे. ओके, त्यानंतर काही जेव्हा हे तुमचं सगळं सेट होतं, ओके, सगळं सेट होतं तर तुम्ही काय करसाल, इथे क्लिक क्रिएट करसाल. ओके, जसं तुम्ही क्रिएट करसाल, ओके, जसं तुम्ही क्रिएट करसाल, ओके, हा क्रिएट क्लिक करसाल, त्यानंतर काय होईल, तुमची फाईल ओपन होईल. ओके, हा त्यामध्ये जो तुम्हाला मी ते दाखवलं होतं किंवा जे तुम्हाला सांगितलं होतं, ओके, जसं की स्क्वेअर, ओके, जसं की पेज म्हटलं होतं मी तुम्हाला बुकचं, ओके, जसं की पेज म्हटलं होतं, ओके, तर तो काय झाला आपला आर्टबोर्ड झाला. ठीक आहे, हा व्हाईट जो पोर्शन गाईज तुम्हाला दिसतोय, ओके, याला काय म्हणतात, आर्टबोर्ड असं म्हणतात. ओके, त्यानंतर मग गाईज तुम्हाला स्क्रीनवर जो हा डार्क वाला ग्रे कलरचा पोर्शन दिसतोय, ओके, डार्क वाला ग्रे कलरचा पोर्शन, त्याला काय म्हणतात गाईज, त्याला म्हणतात वर्क स्पेस. ओके, वर्क स्पेस म्हणजे काय, जिथे तुमचं ओव्हरऑल वर्क तुम्ही डिझाईन करून ठेवू शकता. ओके, म्हणजे त्यामध्ये तुमचा जो एक्स्ट्रा मटेरियल पण आला, ठीक आहे, टेक्स्ट पण आला, इमेजेस पण आला, ते तुम्ही तिथे साईडमध्ये काढून ठेवू शकता. ओके, तुमच्या स्क्रीनला काढून ठेवू शकता. ओके, त्यानंतर काहीच नेक्स्ट जो आहे, ठीक आहे, हा लाईट ग्रे कलरचा पोर्शन दिसतोय, तर याला काय म्हणतात, याला कॅनव्हास असं म्हणतात. ओके, म्हणजे इलास्ट्रेटरचा जो रिमेनिंग पोर्शन राहतो, ओके, म्हणजे आउट ऑफ दी वर्किंग स्पेस और वर्क स्पेस वाला पोर्शन राहतो, ठीक आहे, दॅट इज दी कॅनव्हास. ओके, आणि आतला जो पोर्शन राहतो, ठीक आहे, तर तो कोणता पोर्शन राहतो, तो राहतो वर्क स्पेस. ओके, वर्क स्पेस. ठीक आहे, त्यानंतर काही आता आपण इथे, ठीक आहे, काही बेसिक टूल्स बघूया. ठीक आहे, जसं की ठीक आहे, फर्स्ट टूल येतो, तो आहे आपला डायरेक्ट सिलेक्शन, सॉरी, सिलेक्शन टूल. ठीक आहे, सिलेक्शन टूल. ठीक आहे, जो तुम्हाला हा इथे ब्लॅक कलरचा एरो दिसतोय, ठीक आहे, तो आहे आपला सिलेक्शन टूल. ठीक आहे, जेव्हा तुम्ही सिलेक्ट करसाल तो सेम तुम्हाला इथे ब्लॅक कलरचा दिसेल. ओके, त्यानंतर आहे इथे डायरेक्ट सिलेक्शन टूल. ओके, याचा यूज खूप जास्त सिंपल आहे गाईस. ठीक आहे, सिलेक्शन टूल काय करतो, की फॉर एक्झाम्पल तुम्हाला कुठलाही ऑब्जेक्ट सिलेक्ट करून मूव्ह करायचा असेल, ओके, तर त्या केसमध्ये या डायरेक्ट सिलेक्शन टूलचा जो आहे तो यूज होतो. ओके, आणि सिमिलर वेमध्ये, ओके, सिमिलर वेमध्ये सपोज त्याला डायरेक्टली तुम्हाला रिसाईज करायचं असेल, ओके, किंवा मग काही त्याच्यावर ऍक्शन परफॉर्म करायची असेल, ठीक आहे, कम्प्लीट स्केचवर किंवा मग कम्प्लीट बॉडीवर किंवा कम्प्लीट एलिमेंटवर, ओके, तर त्या केसमध्ये कुठला तुमचा टूल यूज होणार, तो होणार डायरेक्ट सिलेक्शन टूल. ओके, त्यानंतर, ओके, सॉरी, सिलेक्शन टूल हा यूज होणार. ओके, त्यानंतर सपोज गाईज तुम्हाला कुठल्याही एका फिगरला किंवा एका शेपला किंवा कुठल्याही एलिमेंटला सपोज इन डिटेल एडिट करायचं असेल, ओके, इन डिटेल एडिट करायचं असेल, म्हणजे पिक्सेल्स टू पिक्सेल किंवा पॉईंट टू पॉईंट, ओके, किंवा व्हर्टायसेस टू व्हर्टायसेस, ओके, तर त्या केसमध्ये काय आहे, आपला डायरेक्ट सिलेक्शन टूल हा यूज होतो. ओके, डायरेक्ट सिलेक्शन टूल काय होतो, यूज होतो. ओके, त्यानंतर काही सगळ्यात महत्त्वाचे जे ऑप्शन्स आहेत किंवा फंक्शन्स आहेत किंवा टूल्स आहेत या सॉफ्टवेअरमध्ये, ते आहेत आपले शेप्स. ठीक आहे, शेप्स. ठीक आहे, त्यानंतर काही शेप्समध्ये फर्स्ट शेप येतो, तो येतो रेक्टँगल. ठीक आहे, फर्स्ट रेक्टँगल. ठीक आहे, तर यामध्ये काही रेक्टँगल कसा ड्रॉ करायचा, की फॉर एक्झाम्पल तुमचा एक स्टार्टिंग पॉईंट सपोज तुम्हाला घ्यायचा आहे. ओके, स्टार्टिंग पॉईंट सपोज तुम्ही घेताय, ठीक आहे, तिथे सिलेक्ट करताय आणि ड्रॅग करताय. ठीक आहे, माऊसने काय करताय, सिलेक्ट अँड ड्रॅग. ओके, तर त्या केसमध्ये काय आहे, तुमचा इथे शेप काय होतो, ड्रॉ होतो. ओके, ड्रॉ होतो. ओके, त्यानंतर अगेन तुमच्याकडे नेक्स्ट ऑप्शन काय आहे, की तुम्ही सिंपल जेव्हा स्क्रीनवर क्लिक करता, ओके, क्लिक केल्यानंतर तुमचा इथे काय होतो, एक नवीन टॅब किंवा एक नवीन डायलॉग बॉक्स काय होतो, ओपन होतो. ओके, राईट, ओपन होतो. आणि त्यामध्ये कसं आहे गाईस, की त्यामध्ये तुम्ही डायरेक्टली तुम्हाला एक्झॅक्टली ज्या साईजचा बॉक्स पाहिजे आहे, ओके, त्या साईज तुम्ही तिथे इनपुट करून तो एक्झॅक्ट साईजचा बॉक्स काय आहे तुम्ही डायरेक्टली इथनं मिळवू शकता. ओके, सध्याच्या केसमध्ये मी काय टाकले गाईस, की 500 विथ आणि 600 हाईट. ओके, एवढ्या हाईटचा मला काय भेटायला पाहिजे, तिथे रेक्टँगल हा भेटायला पाहिजे. ओके, त्यानंतर तुम्ही जसं इथे क्लिक करता, ओके, हा क्लिक केल्यानंतर काय होईल, इथे हा रेक्टँगल, ओके, हा रेक्टँगल काय येईल, तुमच्या पुढे येईल. ओके,
त्यानंतर नेक्स्ट गाईज ठीक आहे, जसं की आता तुम्ही इथे बघत आहात ठीक आहे, इथे तुम्हाला प्रॉपर्टी पॅनल हा साईडला दिलेला आहे. ओके. त्यानंतर तिथे तुम्हाला अगेन जे युनिट्स आहेत ठीक आहे, युनिट्स इथनं चेंज करू शकता तुम्ही. ओके. त्यानंतर इथे नंबर ऑफ आर्टबोर्डवर तुम्ही डायरेक्टली इथे जम्प करू शकता. ओके. अदरवाईज तुम्ही डायरेक्टली आर्टबोर्ड इथनं एडिट सुद्धा करू शकता. ठीक आहे. आर्टबोर्ड एडिट करण्यामध्ये काय आहे की तुम्हाला इथे डायरेक्टली ऑप्शन्स अवेलेबल राहतील की तुमच्या जे ओरिएंटेशन आहे ठीक आहे, म्हणजे एक्स वाय डायरेक्शन. ओके. म्हणजे आपण ग्राफ हा बघितला होता आतापर्यंत ठीक आहे, किंवा ग्राफ बद्दल जे आपण आतापर्यंत शिकलो होतो. ठीक आहे. आतापर्यंत काही यासाठी म्हणतोय मी आपण की आपण ज्याला एक 10th किंवा 12th पर्यंत तो ग्राफ सिस्टम बघितला. ओके. सिमिलर सिस्टम काय होतो इथे फॉलो होतो. ओके. सिमिलर सिस्टम इथे फॉलो होतो. ओके. त्यासाठीच मी काय म्हणतोय जे आतापर्यंत आपण बघितलेलं. ओके. त्यानंतर काहीच इथनं जे आहे ठीक आहे, डायरेक्टली आपण इथनं हाईट विथ ओके जे आहे ते आपण डायरेक्टली इथनं चेंज करू शकतो. हो, मी इथे चेंज करतोय, तुम्हाला स्क्रीनवर सिमिलरली व्हिजिबल आहे सगळे रिझल्ट. ओके. मी त्याला परत बाय डिफॉल्ट सेट करतोय आणि हिट करतोय एंटर. ओके. जसा एंटर करतोय तो माझा प्रिव्हियसली जसा होता तसा वापस आलेला आहे. ओके. त्यानंतर मी काय करतो इथं एक्झिट. ओके. एक्झिट केल्यानंतर ओके. त्यानंतर काय मेन जे आहे प्रॉपर्टी पॅनलमध्ये ओके, प्रॉपर्टी पॅनल कशासाठी यूज होतं की जेव्हा आपण कुठलाही ऑब्जेक्ट सिलेक्ट करतोय ओके, ऑब्जेक्ट सिलेक्ट करतो तर त्यानंतर आपल्याला सपोज त्याची एक स्पेसिफिक डायमेन्शन द्यायची आहे. ठीक आहे. फर्स्ट डायमेन्शन ओके, आणि सेकंड त्याची लोकेशन. ओके. तर त्या केसमध्ये आपण काय करू शकतो, इथनं त्याची लोकेशन ऍडजस्ट करू शकतो. ठीक आहे. हे झालं अलॉंग दी एक्स एक्सिस. ओके. आपण इथे अलॉंग दी एक्स एक्सिस त्याची म्हणजेच काय हॉरिझॉन्टली त्याला ऍडजस्ट करू शकतो किंवा त्याला अलाइन करू शकतो. ओके. त्यानंतर मग डायरेक्टली वाय एक्सिस अलॉंग दी वाय एक्सिस काय करू शकतो याला, इथे त्याला आपण अलाइन करू शकतो. ओके. किंवा त्याला काय करू शकतो आपण पोझिशन करू शकतो. ओके. फॉर एक्झाम्पल गाईज ठीक आहे, आता सपोज मी याचं सेंटर काढलंय. ठीक आहे. आपला जो आर्टबोर्ड आहे ठीक आहे, आर्टबोर्ड किती बाय किती पिक्सेल्सचा आहे, तो आहे 1080 पिक्सेल्स. ठीक आहे. आणि तो कसा आहे स्क्वेअरमध्ये आहे. ओके. तर त्या केसमध्ये सपोज मला ओके, त्या केसमध्ये सपोज मला विथ द युनिट्स ठीक आहे, विथ द युनिट्स म्हणजे विथ दी कोऑर्डिनेट सपोज, विथ दी कोऑर्डिनेट सपोज मला इथे याला सेंटर अलाइन करायचं असेल. ओके. तर त्या केसमध्ये माझे डायमेन्शन्स काय राहतील इथे किंवा माझे नंबर्स काय राहतील, हे राहतील 540. ठीक आहे. 540 पिक्सेल्स. ओके. त्यानंतर अगेन वाय डायरेक्शननी पण काय येईल 540 म्हणजे 540 पिक्सेल्स बाय 540 पिक्सेल्स. ओके. तर ते काय येऊन जाईल, माझा जो ऑब्जेक्ट आहे म्हणजेच काय रेक्टँगल आहे. ओके. तो कुठे येईल, डायरेक्टली सेंटरला येईल. ओके. पुढे येईल माझा डायरेक्टली सेंटरला. ओके. त्यानंतर काही सिमिलरली यात आणखी काही ऑप्शन्स आहेत जसे की अलाइनमेंटचे ऑप्शन. ओके. हे अलाइनमेंटचे ऑप्शन आहेत, तुम्ही इथनं डायरेक्टली विथ द पेज ठीक आहे, विथ द आर्टबोर्ड याला काय करू शकता, डायरेक्टली अलाइन करू शकता. ओके. हे झाले काहीच अलाइनमेंटचे ऑप्शन. ओके. त्यानंतर अगेन काहीच ठीक आहे, जेव्हा तुम्हाला वाटतं की सपोज तुम्हाला इथनं रेक्टँगलचा साईज चेंज करायचा आहे. ठीक आहे. रेक्टँगलचा साईज हा चेंज करायचा आहे. ठीक आहे. सपोज तुम्हाला 600 नको आहे, तुम्हाला फक्त पाहिजे किती 400. ओके. 400. ओके. तर त्या केसमध्ये काय करू शकता तुम्ही इथे हाईट चेंज करून ठीक आहे, एच फॉर दी हाईट इथून हाईट चेंज करून काय करू शकता, डायरेक्ट एंटर. ठीक आहे. जसं तुम्ही एंटर करता ओके, रिस्पेक्टिव्ह काय आहे तुमची हाईट इथे रेक्टँगलची काय होत आहे, कमी होत आहे. ओके. त्यानंतर त्यानंतर काय सिमिलर तुम्ही बघितलेलं असेल. ओके. ओके. सिमिलरली बघितलं असेल, सिमिलर वे मध्ये हाईट जशी कमी होत आहे तर सिमिलर वे मध्ये पण काय होत आहे, वेट सुद्धा काय होत आहे चेंज होत आहे. ओके. आणि ती कशामुळे होत आहे, कारण कारण इथे आपण हाईटला कशासोबत लिंक केलंय किंवा प्रपोर्शनल केलंय, ते विथ सोबत. लिंक. ओके. त्यामुळे त्यामुळे काय होतंय, ते चेंज होतंय. ठीक आहे. त्यालाच काय म्हणू आपण लिंक. ओके. म्हणजेच काय प्रपोर्शनल. ओके. प्रपोर्शनल केलं आहे. ओके. आणि ते सपोज काही त्याच्यात मी अनटिक करतोय. ठीक आहे. अनलिंक करतोय. ओके. तर त्यानंतर सपोज मी इथे कितीही व्हॅल्यू वाढवली. ओके. तर त्या अकॉर्डिंगली फक्त एकच व्हॅल्यू काय होईल तिथे वाढेल. ओके. आणि रिमेनिंग साईड कशी राहील, सेम राहील. ओके. जसं की आता मी इथे डायरेक्टली किती वाढवलंय, 600 वाढवलंय. ओके. व्हॅल्यू कुठे सेट केली आहे 600ला. ओके. तर काय आहे, फक्त माझी विथ ही वाढलेली आहे. ओके. आणि हाईट कशी राहिली आहे, सेम राहिलेली आहे. ओके. त्यानंतर काय यातच प्रॉपर्टी पॅनलमध्ये आपल्याला नेक्स्ट ऑप्शन भेटतो, तो आहे अपिअरन्सचा. ओके. अपिअरन्सचा. ओके. आणि अपिअरन्समध्ये आपल्याला फर्स्ट ऑप्शन कुठला बघायला भेटतो, तो आहे फिलचा. ओके. आणि फिल हा ऑप्शन हा काय करतो की इथे आपल्याला नंबर ऑफ कलर्स हा प्रोव्हाइड करतो.
ओके, नंबर ऑफ कलर्स आहेत ना प्रोव्हाइड करतो. ठीक आहे, म्हणजे आपल्याला जो कलर पाहिजे आहे तो आपण डायरेक्टली इथनं काय करू शकतो, सिलेक्ट करू शकतो. ओके, आपल्या प्रिसेट मधून डायरेक्टली सिलेक्ट करू शकतो. ओके, आणि अदरवाईज सपोज तुम्हाला इथे डायरेक्टली सपोज याचा हॅश कोड माहीत असेल, ठीक आहे, हेक्स कोड सपोज माहीत असेल, तर तुम्ही इथनं डायरेक्टली तुमचा रिस्पेक्टिव्ह कलर काय करू शकता, डायरेक्टली कोड टाकून इन्सर्ट करू शकता. ओके, त्यानंतर सपोज इथे RGBचे प्रपोर्शन्स तुम्हाला एखाद्या वेबसाईटला भेटत असेल, ओके, किंवा तुम्ही डायरेक्टली घेत असेल. ओके, जसे की आपण बघतोय, ठीक आहे, अडोबी कलर्स म्हणून बघतोय, ठीक आहे, त्यानंतर कलर हंट्स म्हणून काही वेबसाईट बघतोय. ओके, किंवा मग कलर्स म्हणजे ज्यात एक लांब ओ येतो, ठीक आहे, कलर्स. ओके, ती सपोज आपण त्या वेबसाईटला गेलो तर त्यामध्ये आपल्याला मल्टिपल जे ट्रेंडिंग कलर्स आहेत ते बघायला भेटतात. ओके, तर त्यामधनं आपण RGBचे पर्सेंटेज कन्सिडर करून किंवा डायरेक्टली हॅश कोड किंवा हेक्स कोड ज्याला म्हणतात ते कन्सिडर करून काय करू शकतो, आपला रिस्पेक्टिव्ह कलर सिलेक्ट करू शकतो. ओके, त्यानंतर सिमिलरली गाईज इथे जो ऑप्शन दिसतोय, हा जो कलरचा ऑप्शन दिसतोय, यातनं सुद्धा तुम्ही तुमचा जो कलर आहे, ठीक आहे, तो काय करू शकता, सिलेक्ट करू शकता. ठीक आहे, आफ्टर द सिलेक्शन तुम्ही काय करू शकता, इथे डायरेक्टली ओके. ओके, जसं तुम्ही ओके करत आहात तर काय होतं, तुमचा कलर इथनं चेंज होतोय. ओके, त्यानंतर काही नेक्स्ट ऑप्शन येतात, दॅट इज द स्ट्रोक. ठीक आहे, स्ट्रोक म्हणजे काय, त्याला तुम्ही एक सिम्पल लँग्वेज मध्ये कन्सिडर करायसाठी बॉर्डर सुद्धा म्हणू शकता. ठीक आहे, बॉर्डर सुद्धा म्हणू शकता. ओके, आणि इथनं तुम्हाला याची व्हॅल्यू काय येते, वाढवता येते. ओके, इथनं काय करता येते, तुम्हाला वाढवता येते. ओके, त्यानंतर नेक्स्ट जो ऑप्शन आहे ते यात ऑपेसिटीचा आहे. ठीक आहे, ऑपेसिटी काय म्हणतात ते, ऑपेसिटी म्हणजे काय, ट्रान्सपरन्सी. ओके, ऑपेसिटी म्हणजे काय, ट्रान्सपरन्सी. ओके, म्हणजे सपोज मला एखादा ऑब्जेक्ट हा किती पर्सेंट हा ट्रान्सपरंट बनवायचा आहे. ठीक आहे, म्हणजे फॉर एक्झाम्पल मला असं टाकायचं आहे की हा जो ऑब्जेक्ट आहे किंवा हा जो सध्या रेक्टँगल आहे, हा माझा फक्त 20%नीच हा विजिबल राहायला पाहिजे. ओके, आणि रिमेनिंग काय राहायला पाहिजे, 80% तो हाईट झाला पाहिजे किंवा व्हॅनिश झाला पाहिजे. ओके, तर त्या केसमध्ये मी काय करतो, इथे ऑपॅसिटीची 20 सेट करतो. म्हणजेच काय, माझा इथे हा काय होईल, ऑब्जेक्ट फेंट होईल. ओके, काय होईल, ट्रान्सपरंट होईल. म्हणजे मला याच्या मागे सपोज कुठला ऑब्जेक्ट हा ठेवलेला असेल, ओके, तो काय दिसेल, मला क्लिअरली विजिबल राहील. ओके, म्हणजे हा माझा ऑब्जेक्ट कसा होईल, ट्रान्सपरंट होऊन जाईल. ओके, त्यानंतर काही हे जे होते, ठीक आहे, बेसिक्स ऑप्शन होते यातले. ओके, त्यानंतर नेक्स्ट जे आहे, ठीक आहे, नेक्स्ट याच्यात आपण सपोज बघितले शेप्समध्ये. ओके, तर आपल्याला नेक्स्ट जे शेप्स पाहायला भेटतात ते आहेत, एक एक तर तो आहे राऊंडेड रेक्टँगल. ठीक आहे, राऊंडेड रेक्टँगल म्हणजे काय आहे, की आपला जो हा कॉर्नर आहे, ठीक आहे, तो कसा असतो, राऊंड असतो. ओके, ऑन दी अदर हँड, ठीक आहे, ऑन दी अदर हँड हा जो आपला सिम्पल स्क्वेअर आहे, ठीक आहे, किंवा रेक्टँगल आहे, त्यामध्ये आपल्याला सिम्पल टाईपचे स्क्वेअर्स म्हणजे शार्प एजेसवाले, ठीक आहे, शार्प एजेस किंवा शार्प कॉर्नरवाले इथे काय भेटतात, रेक्टँगल्स हे पाहायला भेटतात. ओके, त्यानंतर काही सिमिलर वेनी आपण याला डायरेक्ट सिलेक्शन टूलच्या हेल्पनी, ठीक आहे, डायरेक्ट सिलेक्शन टूलच्या हेल्पनी इथे याला सिम्पल रेक्टँगल जो येतो त्याला राऊंडेड सुद्धा करू शकतो. ओके, राऊंडेड सुद्धा करू शकतो. ओके, त्यासाठी काय करावं लागेल, आपल्याला फक्त आपला ऑब्जेक्ट सिलेक्ट करावा लागेल. ठीक आहे, आणि हे जे ॲरो और जे ऑप्शन्स आपल्याला इथे बघायला भेटतात त्याला पकडून काय करावं लागेल, याला फक्त स्ट्रेच करावं लागेल, म्हणजेच काय, ओढावं लागेल. ओके, जसं आपण इकडे आतल्या साईडला वळतोय, ठीक आहे, तर तो काय होतोय, मोर ओव्हर राऊंडनेस वाढतोय. ओके, त्याचे कॉर्नर कसे करतोय, आणखी ब्लेंड करतोय, म्हणजेच काय, राऊंड करतोय. ओके, त्यानंतर सपोज तेच आपण सेम बाहेरच्या साईडला घेऊन गेलो. ओके, बाहेरच्या साईडला घेऊन जातोय, तर त्या केसमध्ये तो कसं करतोय, त्याचे कॉर्नर शार्प करतोय. ठीक आहे, एक्झॅक्टली शार्प करतोय. ओके, त्यानंतर काहीच नेक्स्ट जे ऑप्शन्स पाहायला भेटतात, ठीक आहे, शेप्समध्ये ते आहेत, ठीक आहे, एलिप्स. ठीक आहे, एलिप्स. ओके, हे झाले एलिप्स, म्हणजे ज्याला आपण काय म्हणतोय, सर्कल असं म्हणतोय. ओके, त्यानंतर मग पॉलिगॉन हा शेप आपल्याला पाहायला भेटतो. ओके, पॉलिगॉन शेप. ओके, यामध्ये कसं आहे गाईस, की तुम्हाला सपोज कुठलाही एक पॉलिगॉन बनवायचा असेल, ओके, पॉलिगॉन सपोज ड्रॉ करायचं असेल, त्या केसमध्ये काय आहे, की तुम्ही एक सिम्पल क्लिक करा, म्हणजे सो ऑन तुम्हाला एक डायलॉग बॉक्स ओपन होईल. आणि या डायलॉग बॉक्सला तुम्हाला काय करावं लागेल गाईस, की सिम्पल एक नंबर इनपुट करावा लागेल, की तुम्हाला एक्झॅक्टली किती लेनचा म्हणजे किती रेडियसचा हा तुम्हाला तो पॉलिगॉन पाहिजे आहे. ओके, त्यानंतर पॉलिगॉन जो आहे गाईस, मिनिमम जो सगळ्यात छोटा पॉलिगॉन आहे, ठीक आहे, तर त्याच्या साईज किती आहे, 3. ठीक आहे, आणि त्यालाच काय म्हणतो आपण, 3 साइडेड पॉलिगॉनला. येस गाईस, कोणी सांगू शकते 3 साइड पॉलिगॉनला आपण काय म्हणतो, कमेंट कराल गाईस. ठीक आहे, आपल्या चॅटबॉक्समध्ये ट्रायंगल. कमेंट. ओके, राईट, त्याला काय म्हणतात, ट्रायंगल असं म्हणतात. ओके, तेच तेच सपोज गाईस आपण एक फोर साइडेड पॉलिगॉन सपोज कन्सिडर केला तर त्याला काय म्हणतो गाईस,
यस, स्क्वेअर असं म्हणतो. ओके. त्यानंतर सपोज 5 साइडेड आपण कन्सिडर केला. ठीक आहे. तुम्हाला वाटत असेल की ओव्हरऑल थोडं म्हणजे बालिश टाईप होतोय, म्हणजे लाईक मॅथ्सच्या क्लास टाईप होतोय. पण कसं आहे गाईज, जेव्हा तुम्ही एक युएक्स डिझायनर म्हणता ना, तर तुम्हाला पिक्सेल्स टू पिक्सेल्स, पॉईंट्स टू पॉईंट्स ही गोष्ट कन्सिडर करावं लागते. ओके. तुम्हाला मॅथमॅटिकल्स म्हणजे मॅथमॅटिक्सचे कन्सेप्ट जे आहेत, बेसिक कन्सेप्ट, ओके, ते सुद्धा काय असायला पाहिजे, माहीत असायला पाहिजे. ओके. तर 5 साइड्स, 5 साइड्स, ठीक आहे. 5 साइड्स पॉलिगॉनला काय म्हणतात गाईज, एनिवन? पेंटागॉन. येस, पेंटागॉन म्हणतात. ओके. आणि 6 साइड वाल्याला हेक्झॅगॉन. ठीक आहे. तर जसं तुम्ही गाईज याच्यावर साइड्स, नंबर ऑफ साइड्स इथे ऍड करताय, ओके, आणि हिट ओके करताय किंवा एंटर करताय, तर तुमच्या पुढे काय बघायला भेटतं, तुम्हाला इथे तुमचा पॉलिगॉन बघायला भेटतो. ओके. त्यानंतर या सिमिलर पॉलिगॉनला तुम्ही काय करू शकता, इथनं डायरेक्ट म्हणजे सिलेक्शन टूलनी डायरेक्टली मूव्ह करू शकता. ओके. त्यानंतर इथे तुम्हाला बरेच ऑप्शन भेटायला पाहायला भेटते, जसे की इथे तुम्हाला सपोज रोटेट करायचं असेल तर त्या केसमध्ये तुम्ही इथनं डायरेक्टली रोटेट करू शकता. ओके. सपोज फ्लिप करायचं असेल तिथनं फ्लिप सुद्धा करू शकता. ओके. तर हे सगळे गाईज जे ऑप्शन्स आहेत तुमच्याकडे अवेलेबल आहेत. ओके. त्यानंतर गाईज मोर सगळ्यात महत्वाचा आपण यामध्ये टूल बघणार आहोत, तो म्हणजे आपला टेक्स्ट टूल. ओके. म्हणजेच काय, टाईप टूल. ठीक आहे. म्हणजे ज्याचा यूज करून काय करू शकतो, आपण इथे टाईप करू शकतो. ठीक आहे. तर काहीच हा आहे आपला टेक्स्ट टूल. ठीक आहे. तर हा टेक्स्ट टूल कसा वर्क करतो, सगळ्यात आधी तर आपल्याला सपोज एक स्पेसिफिक लेटर सपोज लिहायचे असतील. ओके. एक स्पेसिफिक लेटर सपोज लिहायचे असतील, म्हणजे कन्सिडर करा की तुम्हाला फक्त एक तुमचं नाव लिहायचं आहे. ओके. किंवा आपल्या प्रोग्रामचं नाव लिहायचं आहे. ओके. म्हणजे आपला कुठला प्रोग्राम आहे हा, UI युएक्स डिझाईन. ओके. UI UX डिझाईन लिहायचं असेल. ओके. तर त्या केसमध्ये काय करायचं आहे, तुम्हाला सिम्पल एक क्लिक करायचं आहे. ओके. जसं तुम्ही एक सिम्पल क्लिक करता, ओके, तर तुम्हाला काय दिसतंय, दिसून येतं इथे एक डमी टेक्स्ट. ठीक आहे. डमी टेक्स्ट तुमच्या पुढे येतो. ओके. आणि त्यामध्ये जेव्हा तुम्ही डबल क्लिक करताय, ठीक आहे, डबल क्लिक करताय, तर तो काय होतो, तुम्हाला एडिट एडिट करण्यासाठी काय होतो, अवेलेबल होतो. ओके. काय होतो, एडिट करण्यासाठी अवेलेबल होतो. ठीक आहे. त्यामध्ये तुम्ही डायरेक्टली जो आहे, ठीक आहे, तुमचा टेक्स्ट जो आहे, ठीक आहे, तो टाईप करू शकता. अदरवाईज डायरेक्टली पेस्ट सुद्धा करू शकता. ओके. पेस्ट सुद्धा करू शकता. ठीक आहे. त्यानंतर काही सिमिलरली, ठीक आहे, जेव्हा तुम्ही हा टेक्स्ट सिलेक्ट करता, जसं की आपण शेप्सच्या केसमध्ये बघितलं होतं, शेपच्या केसमध्ये इथे बरेच ऑप्शन्स आपल्याला प्रॉपर्टी पॅनलमध्ये बघायला भेटले होते. ओके. त्यामधलेच काही ऑप्शन्स जे होते ते होते फील्डचे. ओके. त्यानंतर स्ट्रोकचे, त्यानंतर ऑपॉसिटीचे. ओके. तसंच आपल्या टेक्स्टच्या केसमध्ये काय होतं गाईज, की आपल्याला इथे ॲडिशनल आहे टेक्स्ट रिलेटेड किंवा टाईप फेस रिलेटेड किंवा टायपोग्राफी रिलेटेड इथे ऑप्शन्स अवेलेबल होतात. ओके. त्यामधलंच फर्स्ट ऑप्शन की इथनं आपण डायरेक्टली जेव्हा आपल्याला वाटते की आपण कुठला फॉन्ट निवडायला पाहिजे, ओके, तर किंवा सिलेक्ट करायला पाहिजे, तर त्या केसमध्ये काय करू शकतो, आपण इथे क्लिक करून डायरेक्टली आपल्याला जो फॉन्ट पाहिजे, ठीक आहे, आपल्याला जो फॉन्ट पाहिजे तो डायरेक्टली सिलेक्ट करू शकतो. ओके. ऑन दी अदर हँड सपोज तुम्ही कुठला एक स्पेसिफिक फॉन्ट तुमचा फेवरेट फॉन्ट आहे, ठीक आहे, जसं की माझा वन ऑफ द फेवरेट फॉन्ट आहे, तो आहे पॉपिन्स. ठीक आहे. मी मोस्टली प्रिफर करतो माझ्या ओव्हरऑल डिझाईनमध्ये, तो कुठला प्रिफर करतोय, पॉपिन्स. ओके. सपोज तुम्ही माझी प्रेझेंटेशन ही बघितली असेल, ओके, तर ती कशामध्ये डिझाईन केलेली आहे, मी पॉपिन्स या फॉन्टमध्ये केलेली आहे. ओके. ठीक आहे. तर काही इथे जो ऑप्शन आहे, ठीक आहे, तर इथनं तुम्ही काय करू शकता, डायरेक्टली फर्स्ट फॉन्ट फॅमिली जी आहे, ठीक आहे, ते सिलेक्ट करू शकता. ठीक आहे. नेक्स्ट ऑप्शनमधनं इथं तुम्ही फॉन्ट स्टाईल ही त्याची सिलेक्ट करू शकता. म्हणजे सपोज तुम्हाला रेग्युलर पाहिजे आहे, ठीक आहे, सेमी बोल्ड पाहिजे आहे, इटॅलिक सपोज पाहिजे आहे, किंवा बोल्ड पाहिजे आहे, एक्स्ट्रा बोल्ड पाहिजे आहे, ब्लॅक पाहिजे आहे. ठीक आहे. अकॉर्डिंग टू युअर सिलेक्शन, ठीक आहे, किंवा अकॉर्डिंग टू युअर नीड और दी क्रायटेरिया, तुम्ही इथनं काय करू शकता, डायरेक्टली तुमचा जो फॉन्ट स्टाईल आहे, ठीक आहे, तो सिलेक्ट करू शकता. ओके. डायरेक्टली काय करू शकता, इथनं सिलेक्ट करू शकता. ओके. ठीक आहे. मी काय करतोय, इथे परत करतोय पॉपिन्स. ठीक आहे. याला पण काय करतोय, पॉपिन्स करतोय. ओके. इट एंटर. ओके. त्यानंतर काय करतोय, याला रेग्युलरला सिलेक्ट करतोय. ओके. रेग्युलरला काय करतोय, सिलेक्ट करतोय. ओके. त्यानंतर याला सिलेक्ट करून काय करतोय, मूव्ह करतोय. ठीक आहे. मूव्ह कुठे करतोय, वरच्या साईडला करतोय. ठीक आहे. मूव्ह करून काय करतोय, वरच्या साईडला करतोय. ठीक आहे. त्यानंतर काय करतोय, याला थोडं रिसाईज करतोय. ठीक आहे. अशा वेळी काय करता येतो, मला याला रिसाईज करता येतो. ओके. कळलंय गाईज. ठीक आहे. त्यानंतर गाईज अगेन, ठीक आहे, मिक्स जे आहे टूल्स, ठीक आहे, मिक्स टूल काय आहे की यामध्ये टाईप टूलमध्ये
की नेक्स्ट ऑप्शन आहे की तुम्हाला सपोज एक प्रॉपर अमाऊंट ऑफ सपोज फॉन्ट पाहिजे असेल. ओके, म्हणजे ज्याला आपण फॉन्ट साईज म्हणतो. ओके, तर फॉन्ट साईज इथं तुम्हाला वाढवता येईल. ठीक आहे, इथे हे काही प्रिसेट्स दिलेले आहेत. ओके, अदरवाईज तुम्ही तुमच्या हिशोबाने डायरेक्टली इथे नंबर टाकून डायरेक्टली काय वाढवू शकता, इथनं फॉन्ट साईज हे वाढवू शकता. ओके, असंच इथे काही अगेन सिमिलर काही ऑप्शन्स दिले, जसं की लीडिंग काय राहते. ओके, लीडिंग काय राहते. ओके, त्यानंतर सपोज तुम्हाला केडिंग सपोज करायचे असेल, कर्निंग सपोज करायचे असेल, तर केडिंगचा हे ऑप्शन इथे दिलेलं आहे. ओके, त्यानंतर सपोज तुम्हाला 2 कॅरेक्टर मधला हा स्पेसिंग हा वाढवायचा असेल. ओके, तर त्यासाठी इथे ऑप्शन्स इथे दिलेले आहेत. ओके, आणि हे सगळे जे ऑप्शन्स आहेत आपण काय करणार आहोत ते आपल्या प्रॉपर, ठीक आहे, UI UX डिझाईनच्या सर्टिफिकेशन प्रोग्राममध्ये हे टूल्स काय करणार आहोत सगळे कव्हर करणार आहोत. ओके, तर हे होतं गाईज बेसिक इंट्रोडक्शन आपल्या थ्रू आउट दी इलास्ट्रेटरचा इंट्रोडक्शन. ठीक आहे, म्हणजे जे बेसिक टूल्स ज्याला म्हणतो आपण त्यांचं इंट्रोडक्शन. ओके, तर गाईज आपला आपण काय करूया आता, आपण आपला नेक्स्ट अजेंडाकडे वळूया. ठीक आहे, तर आपला नेक्स्ट अजेंडा किंवा आपला नेक्स्ट मॉड्यूल तो कुठला होता गाईज, तो होता आहे. ओके, तो होता की आपण लास्ट मध्ये, ठीक आहे, इंट्रोडक्शन बघितल्यानंतर काय करणार होतं, एक काहीतरी इंटरेस्टिंग आपण डिझाईन बनवणार होतो. ओके, डिझाईन बनवणार होतो. ओके, तर त्या केस मध्ये गाईस तुमच्याकडे एक म्हणजे तुमच्यासाठी एक अमेझिंग एक डिझाईन मी काढून ठेवलंय. ठीक आहे, अमेझिंग डिझाईन मी काढून ठेवलंय, इंटरेस्टिंग डिझाईन. ठीक आहे, स्पॉटीफायचा मोबाईल युआय डिझाईन मी इथे काढून ठेवला. ओके, स्पॉटीफायचा मोबाईल युआय डिझाईन. ओके, तर होप गाईज म्हणजे दिलजीतला तुम्ही सगळेच ऐकता. ओके, आणि हे त्याचं जे गोट सॉन्ग आहे, ठीक आहे, त्यांनी जे गाणं म्हटलेलं आहे गोट. ओके, तर हे नक्कीच तुम्ही सगळ्यांनी हे ऐकलेलं असेल. ओके, तर आपण काय करणार आहोत, हा सिमिलर पेज, ठीक आहे, हा सिमिलर पेज काय करणार आहोत आपण डिझाईन करणार आहोत. ओके, तर त्या केससाठी काय करतो गाईज, मी इथे काय करतोय, ठीक आहे, सिमिलर वेमध्ये यासाठी एक रेफरन्स आधी घेऊन घेतो. ठीक आहे, मी रेफरन्स ऑलरेडी इथे डाउनलोड करून घेतला होता. ओके, ठीक आहे, मी काय करतोय, ठीक आहे, ते फर्स्ट डिलीट करतोय. ठीक आहे, आणि हा रेफरन्स इथे ऍड करून देतोय. ठीक आहे, आणि याला करतोय एम्बेड. ओके, एम्बेड. ओके, त्यानंतर काहीच तुम्ही सांगू शकता की मोबाईलची जे स्टँडर्ड साईज आहे, ठीक आहे, म्हणजे कुठलाही मोबाईलचा सपोज किंवा रील फॉर्मॅटचा जो साईज राहतो. ओके, तो तो स्टँडर्ड साईज आपण किती कन्सिडर करतो. ओके, कोणी सांगू शकते. येस. ओके, तर तो राहतो गाईस, तर तो राहतो, ठीक आहे, विडमध्ये राहतो 1080 पिक्सेल्स आणि हाईटमध्ये राहतो 1920 पिक्सेल्स. ठीक आहे, म्हणजे ही जी राहते आपली मोबाईलची स्टँडर्ड साईज राहते. ओके, म्हणजे अँड्रॉइड मोबाईल सपोज आपण कन्सिडर केला तर त्या केसमध्ये आपण याला काय कन्सिडर करू शकतो, याला ॲज अ स्टँडर्ड साईज कन्सिडर करू शकतो. ओके, म्हणजे आपला स्क्रीन कशी दिसेल, अशी दिसेल. ठीक आहे, एवढी दिसेल. ओके, तर आपण काय करणार आहोत की आपण व्हॉट एव्हर जे टूल्स शिकलो सध्या, ओके, त्याच्या मदतीने आपण काय करणार आहोत आता इथे कम्प्लीट आपला टूल जो आहे, ठीक आहे, कम्प्लीट ही जी स्क्रीन आहे इथे डिझाईन करून बघणार आहोत. ओके, तर गाईस आता ठीक आहे, आता इथे आपला ओपन थोडा सेशन राहणार आहे. ठीक आहे, मी तुम्हाला आता काही प्रश्न विचारेल की जसं की आता तुम्ही सपोज ही स्क्रीन इथे बघत आहात. ठीक आहे, बोर्डची ही स्क्रीन इथे बघत आहात. ओके, तर त्या केसमध्ये तुम्हाला इथे या स्क्रीनला, ठीक आहे, या स्क्रीनला, ओके, या स्क्रीनला एक्झॅक्टली काय काय दिसत आहेत, म्हणजे एलिमेंट्स कोणकोणते दिसत आहेत. ओके, काही सांगू शकता तुम्ही एलिमेंट्स कोणकोणते दिसत आहेत त्यामध्ये. टेक्स्ट इमेज ठीक आहे, फर्स्ट दिसतोय तो आहे टेक्स्ट. इमेज हॅलो ओके, त्यानंतर अगेन त्यानंतर सेकंड जो आहे, ठीक आहे, तो सेकंड जो आयकॉन आहे आपला, ओके, हा वाला आयकॉन, ठीक आहे, म्हणजे स्क्रोल डाऊन वाला आयकॉन. ओके, त्यानंतर अगेन आपल्याकडे मेन्यू आयकॉन आहे. ठीक आहे, म्हणजे 3 डॉट्स वाला आयकॉन आहे. ओके, त्यानंतर सिमिलरली इथे शफलचा ऑप्शन आहे. ठीक आहे, त्यानंतर मग आपल्याला प्ले बॅक किंवा जे प्रिव्हियस आपण ज्याला आयकॉन म्हणतो. ठीक आहे, म्हणजे प्रिव्हियस म्हणजे बॅक घ्यायचा आर नॉट विजिबल आहे. ओके, 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 सॉरी गाईज, वन सेकंड, वन सेकंड.
नाव विजिबल गाईज, सगळ्यांना दिसते स्क्रीन? Okay. Okay. ओके. तर त्यानंतर गाईज आता इथे तुम्हाला सिमिलरली कुठले आयकॉन्स दिसतात इथे? नेक्स्ट की एक प्लेवाला आयकॉन. ओके. त्यानंतर मग सिमिलरली नेक्स्ट वाला आयकॉन आणि त्यानंतर रिपीट वाला आयकॉन. ठीक आहे. तर एवढे एलिमेंट जे आहेत गाईज आपल्याला इथे दिसतात. ठीक आहे. तर ते काय करू आपण वन बाय वन इथे त्याला डिझाईन करू. ठीक आहे. आणि सगळ्यात महत्वाचं काय गाईज यामध्ये तुम्हाला काय दिसतं? ग्रेडियंट सुद्धा दिसतं. ओके. तर त्यावेळी आपण सिमिलर वेळी याला काय करू डिझाईन सुद्धा करू. ओके. ठीक आहे. तर काही सगळ्यात आधी आपण काय करू की आपण याला स्टार्ट करताना सगळ्यात आधी आपण बॅकग्राऊंड हा बनवून घेऊ. ओके. आणि बॅकग्राऊंडसाठी मी काय घेणार आहे गाईस? कुठला शेप घेणार आहे? रेक्टँगल हा शेप घेणार आहे. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल मी हा इथे शेप घेतलाय. ठीक आहे. शेप घेतलाय. ओके. फर्स्ट शेप. ठीक आहे. त्याची हाईट किती घेणार आहे गाईज मी? 1920. ओके. आणि विथ किती ठेवणार आहे गाईज? विथ प्लस स्टँडर्ड मोबाईल साईज बीट. ओके. किंवा रील साईज किंवा स्क्रीन साईजची बीट. ओके. दॅट इज 1080 पिक्सेल्स. ओके. ती घेतली आहे मी. ओके. तर माझा काय झालंय फर्स्ट इथे स्क्रीन काय आहे ऑलरेडी बनलेली आहे. ठीक आहे. म्हणजे प्रायमरी स्क्रीन काय झाली आहे माझी बनलेली आहे. ओके. त्यानंतर काय करायचं मला हा बॅकग्राऊंडचा टेक्स्चर टाकायचा आहे. ठीक आहे. बॅकग्राऊंडचा काय टाकायचा आहे? टेक्स्चर. ओके. ज्याला आपण ग्रॅडियंट सुद्धा असं म्हणतो. ओके. ग्रॅडियंट सुद्धा असं म्हणतो. ओके. त्यासाठी काय करतो मी आणखी एक इथे कॉपी घेऊन घेतो. ओके. कॉपी. ओके. त्यानंतर काय करतो बाय युझिंग सिलेक्शन टूल. ठीक आहे. बाय युझिंग सिलेक्शन टूल हा कलर एक सिलेक्ट करून घेतो. ओके. कलर सिलेक्ट केला. ओके. कलर सिलेक्ट केला तर मी काय करतो इथे ग्रॅडियंट नावाचं ऑप्शन राहते. ओके. तर त्या ग्रॅडियंट ऑप्शनला इथे कलर इन्सर्ट करतोय. ठीक आहे. आणि रिमेनिंग कलर काय करतो इथनं रिमूव्ह करतोय. ओके. काय करतो रिमूव्ह. ओके. लेट्स से की मी हा कलर इथे सिलेक्ट केला. ओके. त्यानंतर मग याची ऑपेसिटी काय करतो मी वन साईडनी 0 करतो. ओके. आणि अदर साईड काय करतो फुल 100% होतो. ओके. त्यानंतर काहीच हा जो तुम्ही ग्रॅडियंट बघत आहात तो कसा आहे? कसा आहे काहीच यामध्ये दिसतोय तुम्हाला? तो दिसतोय व्हर्टिकल. ओके. व्हर्टिकल. Vertical. ठीक आहे. आणि व्हर्टिकलसाठी मी काय करतो इथे -90 डिग्री हा सेट करतो. म्हणजे हा कसा दिसतो माझा व्हर्टिकल दिसतो. राईट. ठीक आहे. झालाय माझा ग्रॅडियंट सेट. तर याच ग्रॅडियंटला काय करतोय मी इथे डायरेक्टली आणून ठेवतोय. ओके. आणून ठेवलं. ओके. त्यानंतर काय करतोय मी याची फक्त रँडमली साईज फक्त कमी करतोय. ओके. रँडमली साईज कमी करतोय. म्हणजे जेणेकरून काय झालं पाहिजे माझा बॅकग्राऊंड हा इथे व्हिजिबल राहायला पाहिजे. ओके. त्यानंतर काहीच याच्यात जो नेक्स्ट फंक्शन येतो. ठीक आहे. नेक्स्ट जो फंक्शन येतो तो कुठला येतो? तो आहे की इमेज. ठीक आहे. आपण काय करू शकतो यामध्ये इमेज इन्सर्ट करू शकतो. ठीक आहे. फर्स्ट मी काय करायला की थोडं जे ग्रॅडियंट आहे ठीक आहे ते ग्रॅडियंट थोडं प्रॉपर करेल. ओके. म्हणजे थोडं सिमिलर वेमध्ये आपल्याला दिसायला पाहिजे त्यासाठी. ओके. ओके. ठीक आहे. हा इथे प्रपोर्शन थोडा कमी करतो रेडचा. ओके. जस्ट लाईक दिस. ठीक आहे. ओके. ठीक आहे. आणि हा सिमिलरली मॅच झालेला आहे. ओके. ठीक आहे. तर इथे मी करतो याला एंटर. ठीक आहे. एंटर जसं करतो हा माझा नियरली काय झालेला हा कलर त्यासोबत मॅच झालेला आहे. ओके. त्यानंतर काही नेक्स्ट जो एलिमेंट आपण यात पुट करू. ठीक आहे. नेक्स्ट एलिमेंट याच्यात कुठला आहे? दॅट इज द इमेज. ठीक आहे. काय आहे आपली इमेज. ओके. त्यासाठी इथे मी इमेज सुद्धा इथे डाउनलोड करून ठेवलेली आहे. ठीक आहे. म्हणजे सो वन आपला टाइम थोडा वाचला पाहिजे त्यासाठी. ओके. तर ही काय आहे गाईज तुमच्या पुढे इमेज आहे. ओके. याला करतो मी इनबिल्ड. ओके. त्यानंतर काही सपोज मी ही इमेज काय करतो इथे प्लेस करतो. ठीक आहे. आणि त्याला काय करतोय सेंट्रल अलाइन. ठीक आहे. सेंट्रल अलाइन. त्यानंतर काही नेक्स्ट माझ्याकडे टास्क राहतो. ओके. नेक्स्ट टास्क काय राहतो की हा सिमिलर इमेज मी काय करतो इथे रिसाईज करतो. ओके. रिसाईज आणि त्याला प्रॉपरली सेट करतो. ओके. त्यानंतर काय जेव्हा तुम्ही इथे इमेज इन्सर्ट करता तर याच इमेज इन्सर्ट केल्यानंतर तुम्हाला काय ऑप्शन भेटतो दॅट इज क्रॉपचं ऑप्शन भेटतो. ओके. तर तुम्ही काय करू शकता इथनं तुमचा ऑब्जेक्ट डायरेक्टली काय करू शकता क्रॉप करू शकता. ओके. अदरवाईज काही याच्यातच आपल्याला नेक्स्ट ऑप्शन काय पाहायला भेटतो. ठीक आहे. तो आहे क्लिपिंग मास्कचा. ओके. म्हणजे आपण डायरेक्टली जो इमेज जे आहे ठीक आहे इमेज जे आहे ती काय करू शकतो डायरेक्टली क्लिपिंग मास्क सुद्धा करू शकतो. ओके. तर त्यासाठी काय करू गाईज आपण ठीक आहे त्यासाठी डायरेक्टली काय करू की हा इथे रेड ट्रायंगल हा इथे ड्रॉ करू. ठीक आहे. रेड ट्रायंगल हा इथे ड्रॉ करू. ओके. आणि त्याला थोडं रफली इथे अलाइन करू विथ द एजेस. ओके. काय करू रफली एजेस सोबत अलाइन करू. ओके. अलाइन केलाय. ठीक आहे. मग त्याला परत काय करू आपण आपल्या मेन स्क्रीनला घेऊन जाऊ. ठीक आहे. आणि इथे प्लेस करू. ठीक आहे. आणि त्याला करू अलाइन आपल्या पोस्टर सोबत. ओके.
तर याने काय होईल की आपल्याला पोस्टरची एक एक्झॅक्ट साईज काय होईल आपल्याला माहीत पडेल. ओके. त्यानंतर काहीच इथे सपोज तुम्ही हा पोस्टर बघितला. ओके. पोस्टर सपोज बघितला तर तुम्हाला हा एक्झॅक्टली कुठपर्यंत अवेलेबल आहे. ठीक आहे. जे खालचं नाव आहे ठीक आहे करण. ठीक आहे. तर करणपर्यंत हा तुमचा विजिबल आहे. ओके. तर त्यासाठी आपण काय करू की ही इमेज जी आहे ती थोडीशी क्रॉप करून घेऊ. ठीक आहे. ही क्रॉप करून घेऊ. ओके. तर त्यासाठी काय करू आपण डायरेक्टली ही इमेज काय करू इथनं क्रॉपवर क्लिक करू. क्रॉपवर क्लिक करून काय करू त्याला क्रॉप करून घेऊ. ठीक आहे. आपण क्रॉप केलेली आहे इथे. ठीक आहे. क्रॉप जशी केली आपण काय करू त्याला अप्लायवर क्लिक करू. ठीक आहे. जसं अप्लायवर क्लिक करू. ओके. आपला ऑब्जेक्ट ओके आपली इमेज काय होऊन जाईल क्रॉप होऊन जाईल. ओके. ऑन दी अदर हँड ठीक आहे गाईज. ऑन दी अदर हँड आता आपल्याकडे नेक्स्ट टास्क काय राहतो आपल्याला याला प्रॉपरली रिसाईज करावा लागतो. ओके. जे की आपण डायरेक्टली इथनं रिसाईज त्याला करू शकतो. ओके. आपलं आता इथे काम झालं रेक्टेंगलचा तर तो आपण इथनं काढून टाकू. ओके. त्यानंतर अगेन याला प्रॉपरली सेंटर अलाईन ठीक आहे विथ सेंटर अलाईन वर्टिकली सेंटर अलाईन ठीक आहे. आणि यातच आपल्याकडे नेक्स्ट पार्ट काय राहतो गाईस की आपल्याकडे नेक्स्ट जो पार्ट राहतो किंवा नेक्स्ट जो टास्क राहतो आपल्याकडे तो राहतो की जेव्हा तुम्ही इथे स्क्रीनवर बघताय ठीक आहे स्क्रीनवर बघताय तर ह्या पोस्टरचं ठीक आहे या पोस्टरचं कसं आहे हा कॉर्नर राऊंडेड आहे. ओके. राऊंडेड आहे. ओके. तर त्या केसमध्ये तुम्हाला काय करायचं आहे की इथे ठीक आहे इथे हा जो रेक्टँगल आहे ठीक आहे तो एक्झॅक्ट साईजचा ठीक आहे म्हणजे जेवढा आपला स्क्वेअर आहे तेवढा एक्झॅक्ट साईजचा तो करायचा आहे. ठीक आहे. आणि हे एजेस ठीक आहे एजेस काय करायचे आहे अंदर ओढून ठीक आहे अंदर ओढून ठीक आहे काय करायचं आहे त्याला राऊंड करायचं आहे. ठीक आहे. कॉर्नर कसे करायचे आहेत राऊंड. ओके. राऊंड केले त्यानंतर काय करायचं आहे सिम्पली तुमची जी मागची इमेज आहे ती पण काय करायची आहे तुम्हाला सिलेक्ट. ओके. इमेज प्लस रेक्टँगल काय करायचं आहे तुम्हाला सिलेक्ट. ओके. तुम्ही जसं सिलेक्ट करता त्यामध्ये तुम्हाला क्लिपिंग मास्कचं ऑप्शन तुम्हाला इथे अवेलेबल होतं. ओके. प्रॉपर्टी पॅनलला अवेलेबल होतं. ओके. जर तुम्हाला अवेलेबल होतं तुम्हाला काय करायचं त्यावर क्लिक करायचं आहे. ओके. म्हणजे काय होऊन जाईल तुमचा इथे हा पोस्टर प्रॉपरली राऊंड शेपमध्ये काय होईल अवेलेबल होऊन जाईल आहे. ओके. तर अशा वेळी तुमचा काय आहे इथे पोस्टर अवेलेबल होऊन जाईल आहे. ठीक आहे. ठीक आहे गाईज. तर त्यानंतर काहीच नेक्स्ट जो आपल्याकडे ऑप्शन होतो ठीक आहे तो आहे आपण आधी काय करणार आहोत म्हणजे त्यानंतर काय करणार आहोत की फर्स्ट टेक्स्ट ॲड करणार आहोत. ओके. आणि काहीच प्रॉपर टायपिंगसाठी मी काय करतो की इथेच टेक्स्ट हा टाईप करतो. ठीक आहे. फर्स्ट दॅट इज दी प्ले लिस्ट फ्रॉम दी अल्बम. ओके. त्यानंतर सेकंड कुठला टेक्स्ट होतो गाईस दॅट इज दी बोर्ड. ओके. बोर्ड. ठीक आहे. जी डॉट ओ डॉट ए डॉट टी डॉट ठीक आहे डॉट ए डॉट टी डॉट ठीक आहे. गोट आपला रेडी झालाय. ठीक आहे. त्यानंतर आता काही इथे सिम्युलर मिनिंग मी काय करतोय की याला ठीक आहे आपला हार्ड बोर्डला घेऊन जातोय. ओके. त्याला सेंट्रल अलाईन करतोय आणि फील्डमध्ये जाऊन काय करतोय याचा कलर चेंज. ठीक आहे. कलर चेंज करतोय. ओके. त्यानंतर काहीच आपला जो गोट आहे ठीक आहे गोटला काय करतोय मी इथे इथे जाऊन ठीक आहे त्याची स्टाईल चेंज करतोय. ठीक आहे दॅट इज दी बोल्ड. ठीक आहे जसं बोल्ड करतोय. ओके. त्यानंतर या प्लेलिस्टला ओके प्लेलिस्ट फ्रॉम दी अल्बम याला काय करतो गाईस मी याला रिसाईज करतो. ठीक आहे म्हणजे काय करतोय छोटं करतोय. ठीक आहे. जसं मी इथे छोटं केलं त्याची इथे डायरेक्टली साईज पण काय होतं चेंज होतं. ठीक आहे. याला सेंटर अलाईन करून काय करतो सेंटर अलाईन. ठीक आहे. त्यानंतर मग अगेन गाईस गोट ओके बोटला पण काय करतोय सेंटर अलाईन. ठीक आहे. आणि टेक्स्ट काय करतोय व्हाईट. ओके. त्यानंतर अगेन अलाईन विथ दी सेंटर. ठीक आहे. म्हणजे पेजला पण काय करतोय सेंटर अलाईन करतोय. ओके. त्यानंतर काय अशा प्रकारे काय होतं माझा टेक्स्ट काय होतं इथे सेट होतोय. ठीक आहे. आता नेक्स्ट टास्क काय आहे की फक्त याला प्रॉपर वेनी प्रॉपर डिस्टन्सवर मला काय करायचं सेट करायचं आहे. ओके. त्यासाठी मी काय करतो इथे दोन्ही सिलेक्ट करतोय. ठीक आहे. आणि याला कुठल्या साईडला घेऊन जातो थोडं वरच्या साईडला घेऊन जातोय. ओके. तर अशा वेळी काय झालं गाईस माझा इथे टेक्स्ट जो आहे ठीक आहे तो सेट झालेला आहे. ठीक आहे. आणि गाईस आता सिमिलरली मी काय करतो याची कॉपी घेऊन इथे घेऊन जातोय. ओके. कॉपी घेतलाय. ठीक आहे. आणि याला फक्त खाली ओढतोय. ठीक आहे. याच टेक्स्टला खाली ओढतोय. ठीक आहे. सो ऑन इथे मी कोट आता थोडं मोठं करतोय. ठीक आहे. म्हणजे जसं हा व्हिज्युअली इथे दिसतोय. ठीक आहे. आपल्याला व्हिज्युअली जसा इथे दिसतोय. ठीक आहे. तशाच वेळी काय करतोय मी याला इथे थोडं मोठं करतोय. ओके. त्यानंतर इथेच दिलजीतचं ठीक आहे दिलजीतचं ते गाणं आहे. ओके. त्यासाठी आपण इथे दिलजीतचं नाव टाकणार आहोत. ठीक आहे. दिलजीत दोसांझ. ओके. तर सेम वेळी गाईज आपण इथे नाव टाकलेलं आहे. ठीक आहे. आणि याची पण साईज काय करतोय थोडी वाढवून टाकतो. ओके. तर सो ऑन आपल्याला असा हा टेक्स्ट दिसेल. ओके.
त्यानंतर काही सिमिलरली, ठीक आहे, सिमिलरली काय आहे नेक्स्ट स्टेप, की आपल्याला काय ड्रॉ करायचं आहे, हा आयकॉन ड्रॉ करायचा आहे. ओके, त्यानंतर हे थ्री डॉट्स ड्रॉ करायचे आहे. ओके, तर काहीच अगेन, ठीक आहे, हे जे आयकॉन्स आहेत हे आपण बाय युझिंग पेन टूल हे डायरेक्टली यूज करू शकतो. ओके, बाय युझिंग पेन टूल हे डायरेक्टली ड्रॉ करू शकतो. ओके, त्यानंतर सपोज आपण ही थ्री डॉट्स सपोज कन्सिडर केले, ठीक आहे, तर आपण शेप्समध्ये हा सर्कल किंवा ज्याला आपण इलिप्स म्हणतो, ओके, तो ड्रॉ करून इथनं हे थ्री डॉट्स काय करू शकतो, ड्रॉ करू शकतो. ओके, त्यानंतर सिमिलर सपोज आपण हे कन्सिडर केले, ठीक आहे, लाईक प्ले बटन सपोज कन्सिडर केले. ओके, तर त्या केसमध्ये आपण त्याला फक्त ट्रायंगल आणि सर्कल ड्रॉ करून काय करू शकतो, त्या प्ले बटनला ड्रॉ करू शकतो. ओके, डिझाईन करू शकतो. ओके, त्यानंतर सपोज आपण नेक्स्ट बटन बघितली, तर त्या केसमध्ये काय करू शकतो, आपण ट्रायंगल प्लस रेक्ट्रायंगलचा यूज करून काय करू शकतो, त्याला डिझाईन करू शकतो. ओके, आणि ऑन द अदर हँड जे शफल आणि रिपीटचे बटन्स आहेत किंवा जे फंक्शन्स आहेत ते आपण डायरेक्टली इंटरनेटवरनं घेऊ शकतो. ओके, डायरेक्टली इंटरनेटवरनं घेऊ शकतो. ओके, आणि ते कसे घ्यायचे ते काही मी तुम्हाला नक्कीच जेव्हा आपला प्रॉपर सर्टिफिकेशन प्रोग्राम, ठीक आहे, युआय युएक्स डिझाईनचा सर्टिफिकेशन प्रोग्राम प्रॉपरली स्टार्ट होईल तेव्हा मी तुम्हाला या सगळ्या डिटेल्स, ठीक आहे, थ्रू आउट सांगेलच. ओके, म्हणजे तुम्ही कशा घ्याल. ओके, तर सध्या काहीच तुम्हाला दाखवण्यासाठी, ठीक आहे, म्हणजे आपण कसे डिझाईन करू शकतो त्यासाठी मी इथे डायरेक्टली जे आहे, ठीक आहे, प्रीसेट्स इथे कॉपी करून ठेवलेले आहे. ओके, ते काय करतो मी इकडे पेस्ट करतो, ठीक आहे, आणि आता काय करतो याला डायरेक्टली इथे अरेंज करतोय. ठीक आहे, अरेंज करतोय. ठीक आहे, मी काय केलं, सिलेक्ट ऑल, ठीक आहे, त्यानंतर ग्रुप, ठीक आहे, ग्रुप केलं, त्यानंतर ग्रुप नंतर इथे सिलेक्ट केलं. ओके, त्यानंतर डायरेक्टली काय केलं, इथे प्लेस केलं. ओके, त्यानंतर अगेन हा सेकंड एलिमेंट, ठीक आहे, आपला प्लेवाला सेकंड एलिमेंट, ठीक आहे, त्याला रिसाईज, ठीक आहे, रिसाईज नंतर फक्त सेट. ओके, सेट केल्यानंतर नेक्स्ट जो टास्क आहे तो आहे प्लेलिस्ट. ठीक आहे, प्लेलिस्ट म्हणजे आपला स्क्रोल डाऊन बटन. ठीक आहे, आता मी काय करतो याला सिलेक्ट करतोय. ठीक आहे, सिलेक्ट केलं. ठीक आहे, त्यानंतर काय करतो याला सिम्पली प्लेस करतोय. ओके, त्यानंतर काय करतो की त्याला सिलेक्ट करून, ठीक आहे, याला त्याच्यासोबत काय करतो अलाईन करतोय. ओके, तर सो ऑन माझं जे डिझाईन आहे, ठीक आहे, या प्रकारे रेडी होतं. ओके, त्यानंतर काहीच फक्त एक लास्ट ऑप्शन उरलेला आहे तो म्हणजे थ्री डॉट्स. ठीक आहे, थ्री डॉट्सला काय करतो मी कॉपी. ओके, थ्री डॉट्सला काय करतो कॉपी. ठीक आहे, इथे साईडला पेस्ट. ठीक आहे, साईडला पेस्ट केल्यानंतर काय करतो मी डायरेक्टली या आयकॉन सोबत, ठीक आहे, काय करतो अलाईन. ठीक आहे, जसं अलाईन करतो त्यानंतर डायरेक्टली मला सॉरी गाइस, थोड़ा इंटरनेट इंटरनेट इशू झाला होता. ओके, सो गाइस, एम आई ऑडिबल? Yes. ओके, तर सॉरी गाईज, थोडा इंटरनेट इश्यू झाला होता. ओके, त्यामुळे थोडा एक्झिट झालो होतो आम्ही. ओके. ओके, तर गाईज, ठीक आहे, सेम होप आपला म्हणजे आजचा जो सेशन होता, ओके, सगळ्यांना कळला आहे. ओके, त्यानंतर अगेन, ठीक आहे, आपला लास्ट लास्ट आपण आता फेजला आहोत. ओके, ठीक आहे, तर सपोज काही प्रश्न तुमचे असतील तर तुम्ही डेफिनेटली मला विचारू शकता. ओके, दॅट इज द क्यू एन ए सेशन. ठीक आहे, तुमचे काही प्रश्न असतील रिगार्डिंग कोर्स किंवा आपलं सर्टिफिकेशन प्रोग्राम, ओके, फील फ्री टू आस्क. ठीक आहे, तुम्ही डायरेक्टली तुमचा माईक ऑन करून विचारू शकता. अदरवाईज तुम्ही तुमचा चॅट बॉक्समध्ये सुद्धा प्रश्न टाकू शकता. Anyone guys, काही प्रश्न रिगार्डिंग करिक्युलम किंवा रिगार्डिंग सॉफ्टवेअर, ठीक आहे, काहीही प्रश्न असेल तर काही तुम्ही नक्कीच विचारू शकता. जस काही काही प्रश्न तुमच्या साईडनी माझ्यासाठी? ओके, तर इथे प्रशांतचा प्रश्न आलेला आहे. हाऊ कॅन आय इन्स्टॉल दी लास्ट रीडर. ठीक आहे,
तर इलास्ट्रेटरसाठी गाईज मी तुम्हाला डायरेक्टली लिंक्स प्रोव्हाइड करेन. ओके, ज्या वेबसाईटवरनं म्हणजे जेव्हा तुम्ही कोर्स प्रॉपरली रजिस्टर करणार तर त्या केसमध्ये तुम्हाला इलास्ट्रेटरची डायरेक्टली मी माझ्या साईडने फाईल प्रोव्हाइड करेन. ओके, तर सो ऑन तुम्ही तुमचा जो सॉफ्टवेअर आहे ठीक आहे इलास्ट्रेटर किंवा फोटोशॉप तो डायरेक्टली तुम्ही डाउनलोड म्हणजे फाईल डाउनलोड करून इन्स्टॉल करू शकता. ओके, त्यानंतर नेक्स्ट प्रश्न आहे ठीक आहे सिद्धेशचा. ओके, एनी स्पेसिफिकेशन लॅपटॉप निडेड. ठीक आहे, म्हणजे लॅपटॉप सपोज आपल्याला प्रिफर कुठला करायला पाहिजे. ओके, तर सपोज गाईज मी तुम्हाला सांगेन ठीक आहे जो लॅपटॉप आहे ठीक आहे लॅपटॉप सपोज कॉन्फिगरेशन आपण काउंट केले. ओके, तर सपोज आपण एक ॲव्हरेज आणि बेस्ट सपोज लॅपटॉप कन्सिडर केला. ओके, तर तुम्ही i5 9 जनरेशन हा कन्सिडर करू शकता. ओके, ज्यामध्ये मिनिमम 8 GB रॅम असेल तर चांगलंच आहे. ओके, त्यानंतर मग सपोज 512 सपोज SSD असेल. ओके, तर सगळ्यात बेस्ट. ठीक आहे, आणि सपोज तुमच्याकडे इन ॲडिशनल त्यात सपोज ग्राफिक्स कार्ड असेल. ओके, तर खूपच छान. ठीक आहे, अदरवाईज सपोज तुम्ही i5 मध्ये ठीक आहे 8 आणि 7 साठी जरी गेले ठीक आहे जनरेशनसाठी तरी ओके आहे. ओके, पण स्टील मी तुम्हाला सजेस्ट करेन की जे मिनिमम मध्ये ते बेस्ट कॉन्फिगरेशन सांगितलेले आहे. ओके, जे की i5 9 जनरेशन ठीक आहे मिनिमम, त्यानंतर रॅम मिनिमम 8 GB. ठीक आहे, त्यानंतर SSD 512 GB. ओके, त्यानंतर कुठलंही ग्राफिक्स कार्ड मिनिमम 2 GB. ओके, आणि ते पण सपोज डेडिकेटेड असेल तर खूपच छान. ओके, देन एनीवन गाइस, एनी अदर क्वेश्चन. ठीक आहे, रिगार्डिंग द लॅपटॉप किंवा सिलेबस. ठीक आहे, काहीही प्रश्न असेल तर तुम्ही तुमच्या चॅट बॉक्सला इथे टाकू शकता. ओके, अदरवाईज डायरेक्टली माईक ऑन करून विचारू शकता. ओके, देन मयूर, चेतन, अजिता, तेजस्विनी, समीक्षा, जयराम. ठीक आहे, तुमचे काहीही प्रश्न असतील तर काहीच तुम्ही डायरेक्टली विचारू शकता. ओके, येस गाईज, एनीवन. ओके, ठीक आहे गाईज, मी आता असं कन्सिडर करतोय की होप म्हणजे तुमचे डाऊट्स जे आहेत ठीक आहे किंवा जे तुमचे एक्सपेक्टेशन आहे ठीक आहे मी प्रॉपरली हे कव्हर केलंय. ठीक आहे, म्हणजे तुमच्या प्रश्नांचे जे उत्तर आहे ठीक आहे मी प्रॉपरली तुम्हाला देऊ शकलोय. ठीक आहे, मग इथेच काहीच आपण आपलं जे सेशन आहे ठीक आहे ते पुढच्या टप्प्याला निघूया. ठीक आहे, दॅट इज की सपोज तुम्हाला आणखी काही रिगार्डिंग डाऊट असतील ठीक आहे थ्रू आउट दी करिक्युलम किंवा बाकीच्या गोष्टी बद्दल. ओके, लाईक फी स्ट्रक्चर बद्दल किंवा करिक्युलम बद्दल किंवा कोर्स बद्दल तुम्ही डेफिनेटली तुम्हाला तो स्क्रीनवर नंबर दिसतो. ओके, त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता म्हणजे जेणेकरून आमची जे काउन्सिलिंग टीम आहे ठीक आहे तुम्हाला थ्रू आउट दी कोर्स ठीक आहे थ्रू आउट दी सेशन ओके तुम्हाला गाईड करेल. ओके, त्यानंतर मग अगेन गाईज थ्रू आउट दी कोर्स तुम्हाला जे आहे ठीक आहे वर्क कशावर करायचं आहे फर्स्ट तुमच्या डिझाईन स्किलवर, कॉन्फिडन्सवर आणि प्रेझेंटेशन स्किलवर. ओके, ठीक आहे, इथे परत मी तीच गोष्ट रिपीट करतोय की तुम्हाला कशावर काम करायला भेटेल इथे फर्स्ट दी डिझाईन स्किल, त्यानंतर कॉन्फिडन्स. ओके, आणि त्यानंतर प्रेझेंटेशन स्किल्स. ओके, देन इन द लास्ट थँक्यू गाईज. ठीक आहे, थँक्यू फॉर युअर टाइम अँड इंटरेस्ट. ओके, सी यू. ठीक आहे, आणि उद्याला आपण सेम टाइमला भेटू 6:30ला. ओके, थँक्यू गाईज. Okay. Hello.